लवकर निघाला असताल पहाटे, कारण बरेच दूरवरचे पालक आणि विद्यार्थी आले. सो अंगातली थंडी घालण्यासाठी एकदा आपण जोरदार घोषणा देऊया. ओके, पूर्ण मोकळं राहायचंय, बॅग बाजूला ठेवायच्या, पालकांनी सुद्धा, आणि आपल्या दोन्ही हाताच्या मुठी बांधायच्या आणि जोरदार जेवढा आपला आवाज जाऊ शकतो तेवढ्या आवाजात आपल्याला घोषणा द्यायच्या. यस, रेडी? यस. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. यस, ग्रेट 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 ग्रेट. थोडी थंडी अंगात निघली असेल आणि सर्व पालकांचं, त्यांच्यासोबत आलेल्या शिक्षकांचं, शाळेवरतून आलेल्या मुख्याध्यापकांचं आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचं मी दिशा करिअर फाउंडेशन अँड इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज DSAT एक्झाम 2025 या परीक्षेसाठी मनापासून एकदा स्वागत करतो. परत एकदा आपण जोरदार क्लॅप करून आपल्या स्वतःसाठी गाणं वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ओके, पुढचे 30 मिनिटं आपण सोबत बोलणार आहोत. 30 मिनिटाचा वेळ मला ठरवून दिलेला आहे. या 30 मिनिटाच्या वेळेमध्ये तुमच्यापर्यंत मला बऱ्याचशा गोष्टी पोहोचायच्या. त्या पोहोचत असताना जे काही मधले बॅरियर आहे, जे अडथळे, ते आपल्याला थोडे दूर करायचे. काय अडथळे? घरातून निघल्यापासून इथपर्यंत येऊन तर आजच्या दिवसाची अरेंजमेंट करताना प्रत्येक पालकांनी पूर्ण दिवस मॅनेज केलाय. स्वतःचं काम मॅनेज केलंय आहे ना, कोणाची ड्युटी असेल तर ड्युटी मॅनेज केली आहे. माझ्या महिला भगिनी सोबत आहे, त्यांनी घरातलं सगळं मॅनेज करून इथं पोहोचलंय. आणि प्रत्येकाला इथं पोहोचत असताना एक उत्सुकता आहे की नेमका आज DSAT एक्झाम ऍडव्हान्स देत असताना तिथं घडणार काय, काहीतरी एक डोक्यात आपण इथं घेऊन आलेलो असतो आणि त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळालं पाहिजे. या भावनेतनं मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या. प्रत्येकाकडे एक यंत्र आहे हातामध्ये, त्याला आपण मोबाईल म्हणतो, आणि तो सारखा वाजत असतो. पुढचे 30 मिनिटं त्याला थोडं वाजलं नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण 30 मिनिटं तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथं आला आहात, जी गोष्ट तुम्हाला इथून घेऊन जायची आहे, ती समजण्यासाठी आपल्याला द्यायची आहे. बऱ्याच पालकांचं, शेतकरी कुटुंबातले पालक आहेत, शेती करतात, घरी मग ती कामं झाली असतील का, घरातनं निघलं तेव्हा ते सांगितलं होतं ते कंप्लीट झालं असेल का, तेही डोक्यात असतं. कोणाला तरी एखादा फोन करून काही गोष्ट सांगायची असते, तेही डोक्यात असतं. कोणाला तरी एक फोन आला होता, ते काम माझ्या डोक्यात येतं, ते मला करायचंय, तेही डोक्यात असतं. परीक्षा संपल्यानंतर मला पटकन तिकडे पोहोचायचंय, तेही डोक्यात असतं. या सगळ्या गोष्टीला तुम्हाला 100% डोक्यातनं बाजूला काढून तन मन धनानं 100% फक्त पासलकर लॉन्चच्या हॉल्समध्ये यायचंय. कुठलाही मोबाईल, कुठलाही स्वतःला मोबाईल फोन आला म्हणून उठून बाहेर जायचं नाहीये, बोलायचं नाहीये, कुठलंही कम्युनिकेशन आपसामध्ये आपल्याला करायचं नाहीये. कारण पुढची 30 मिनिटं ह्या पिल्ल्यांसाठी, ह्या लेकरांसाठी आपल्याला द्यायची आहे, ह्यांच्या भविष्यासाठी आपल्याला द्यायची आहे. जी मेहनत सकाळी उठून तुम्ही इथपर्यंत येऊन हे प्रोग्राम अटेंड करण्यासाठी घेतली आहे, त्याचं रिटर्न आम्हाला द्यायचं आहे. आणि ते रिटर्न आम्ही तेव्हाच देऊ शकतो जेव्हा तुम्ही स्थिर आहात. माझ्या विद्यार्थ्यांना पण विनंती राहील, तुम्हालाही थोडा त्रास होणार आहे. इथं चेअरची अरेंजमेंट आम्हाला करायची होती, पण लॉन्च पुरला नसता म्हणून आम्ही सगळ्या पालकांची माफी मागतो. कारण आम्हाला त्या चेअर टाकता आले नाही, कारण जागेचा अभावामुळे ही गोष्ट आम्हाला करता नाही आली. आणि सकाळी थोडं लवकर निघल्यामुळे थोडी भूक लागू शकते, कार्यक्रम थोडा वाढला तर थोडंसं बेचैन होऊ शकतं. एखाद्या पालकाचा काही कामाचा मुद्दा असेल, त्याला जायचं असेल तर त्या कामाचं नियोजन थोडं बिघडू शकतं. पण डेफिनेटली आजच्या दिवस बिघडू द्या, आजच्या दिवस थोडा वेळ जाऊ द्या. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथं आलेला आहात, ती गोष्ट तुम्ही हे 30 मिनिटं झाल्यानंतर समजून घ्याल की खरंच ह्या गोष्टीने आज माझ्या मनातनं डोळे उघडले, आज मला रिअलिटी कळली. खरं नेमकं शिक्षण कशाला म्हणायचं, खरं नेमकं करिअर कशाला म्हणायचं, खरंच करिअर गायडन्स काय असतं, खरंच करिअर का समजून घेतलं पाहिजे, करिअर न समजल्यामुळं काय होतं आणि करिअर समजल्यामुळं काय होतं, या सगळ्या गोष्टीचा आज आपल्याला निकाल लावायचा आहे. मित्रांनो, DSAT ऍडव्हान्स एक्झाम 2025 का बरं आपण आयोजित करत आहोत, याचाच हा मूळ प्रश्न आहे. का अशा परीक्षा आपण घ्यायला लागलो, का अशा पद्धतीचा खटाटोप आपण करू लागलो, का सगळ्या पालकांना आमच्या सगळ्या मॅडमनी कॉल करून दिशा करिअर फाउंडेशन कडनं 14 डिसेंबरला तुम्हाला पासलकर लॉन्चला पोहोचायचंय, फक्त मुलाला पाठवू नका, तुम्हाला पण यायचंय आणि हा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे, एवढा खटाटोप दिशा करिअर फाउंडेशन का करतंय? 64 लाखाच्या स्कॉलरशिपसाठी करताय. सगळ्या लोकांना फोन करून सांगितलंय,
240 विद्यार्थ्यांना 64 लाख रुपयाची स्कॉलरशिप आपण दिशा करिअर फाउंडेशन कडून देणार आहे. तेवढ्यासाठी हा खटाटोप चालू आहे. एक परीक्षा घेण्यासाठी हा खटाटोप चालू आहे. 1 तासाचा पेपर आपण डिसाईड ऍडव्हान्सचा घेणार आहे, त्याच्यासाठी हा खटाटोप चालू आहे. प्राध्यापक अनंत राऊत सर येणार आहेत आणि त्यांच्या छान कविता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, त्याच्यासाठी हा खटाटोप चालू आहे. तुमच्या आयुष्यातला एवढा अमूल्य वेळ देऊन तुम्ही जेव्हा इथं पोहोचलेला आहात, नक्कीच हे काहीच कारण नाहीये, ह्याच्यापेक्षा एक मोठं कारण असणार आहे आणि त्या कारणाला छेद देण्यासाठी आज आपला दिवस ठरलेला आहे. 64 लाखाची स्कॉलरशिप आपण देणारच आहोत. ते एक मोटिवेशनल थिंग आहे तुमच्या टॅलेंटचं अप्रिशिएशन करण्यासाठी. तुमच्यात असलेलं जे बुद्धिमत्तेची चाचणी आहे ती घेऊन तुम्हाला त्याचं एक बक्षीस देण्यासाठी दिशा करिअर फाउंडेशन नीती मुद्दा ठेवलाच आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी येतात. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः 2015 मध्ये भारत सरकारने पूर्ण देशामध्ये 10वीच्या मुलांवरती एक सर्वे केला होता. कित्येक पालकांना ही गोष्ट माहीत नाहीये. आपल्या काळात अशा गोष्टी नव्हत्या. जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरजही नव्हती. पण आत्ताचा काळ बदलला आणि बदलत्या काळासोबत बदललेलं शिक्षण नेमकं कसं असलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी मी ही गोष्ट सांगतोय. 2015 साठी जो भारत सरकारने घेतलेला सर्वे, त्या सर्वेमध्ये सर्व भारताचा जेव्हा सर्वे झाला, सर्व मुलांचा जेव्हा सर्वे झाला, करोडो मुलं जी 10वी मध्ये शिकत होती, त्याच्यामध्ये हा सर्वे घेतला बुद्धिमत्तेचा. नेमकं कोणत्या राज्यात टॅलेंटचं प्रमाण कसं आहे, हुशारीचं प्रमाण कसं आहे, नेमकी मुलांमध्ये क्वालिटी कशी आहे ही समजून घेण्यासाठी काही पॅरामीटर्स गव्हर्नमेंटने टाकले, सरकारने टाकले आणि त्याच्यामध्ये सर्वे घेण्यात आला. त्या सर्वेमध्ये सर्व राज्यामध्ये पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा बुद्धिमत्तेच्या बाबतीत, टॅलेंटच्या बाबतीमध्ये 2ऱ्या नंबरला पोहोचला. केरळ सारखं राज्य हे 1ल्या नंबरला आलं, महाराष्ट्र हा 2ऱ्या नंबरला आला आणि बाकीचे जे राज्य येतं त्याचा आपल्या पाठीमागे नंबर लागला गेला. सगळ्या शिक्षकांना, सगळ्या आपल्या पालकांना, सगळ्या मुलांना, सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला. आपली पोरं चिकार हुशार आहेत. 10वी पर्यंत आपलं टॅलेंट सिद्ध झालं. खरी गंमत मित्रांनो पुढे आली जेव्हा हीच मुलं 10वी नंतरचं शिक्षण घ्यायला गेली, 11वी 12वीला गेली. 11वी 12वी मध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्या गोष्टी अनावधानानं महाराष्ट्रातल्या मुलांना मागच्या 10 वर्षामध्ये न जमल्यामुळं त्या परीक्षेमध्ये ज्या 12वी नंतर होतात तिथं आपला नंबर 15वा आला. हुशारीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली मुलं 2ऱ्या नंबरला पोहोचली, पण निकालाच्या बाबतीमध्ये जी स्पर्धा परीक्षा येतात, ज्या 12वीच्या बेसवर घेतल्या जातात, त्याच्यामध्ये आपण ढकलले गेलो 15व्या नंबरला. सगळ्या शिक्षकांचा, सगळ्या पालकांचा, सगळ्या मुलांचा गोंधळ हा उडाला. 80-90% घेणारी मुलं, 95% 10वीला घेणारी मुलं, 98%, 99-100% घेणारी मुलं नेमकी 12वी नंतर सबसे त्यांच्या करिअरमध्ये फेल होऊ लागली. त्याचं कारण समजना. पालकांना तर माहितही नाही असं होतंय. मी पालकांना आज सांगेन, मी जी गोष्ट बोलतोय ती फक्त कानाने ऐकायची नाहीये, डायरेक्ट तुमच्या कानातनं मेंदूपर्यंत गेली पाहिजे आणि ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. एक्झॅक्ट आपल्या विद्यार्थ्याच्या, आपल्या मुलाच्या, आपल्या पालकाच्या, आपल्या जिल्ह्याच्या 40 वर्षाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ही गोष्ट करिअर सिलेक्शन करणे, करिअर गायडन्स करणे अर्ध्या तासाचा खेळ नाहीये. ही गोष्ट आहे तुमच्या प्रत्येक मुलाच्या 40 वर्षाच्या भविष्याची. आणि हे जे आयुष्य भविष्य तुमचं होणार आहे हे आज होणार आहे. आज आपल्याला समजून घ्यायचं. म्हणून कान उघडे ठेवून फक्त ऐकायचं नाहीये, तर प्रत्येक शब्द आपल्या मेंदूपर्यंत गेला पाहिजे, प्रत्येक शब्द आपल्याला भिनला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टीला ऐकायचं आहे. मग याची कारणं काय समोर आली? का बरं आपल्याकडे टॅलेंट असताना निकाल कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा लागत नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये लागत नाही, UPSC MPSCचा निकाल लागला, सगळ्यात जास्त कलेक्टर बिहार मधले होतात, सगळ्यात जास्त कलेक्टर उत्तर प्रदेश मधले होतात आणि टॅलेंट महाराष्ट्रात पडले. माझ्या पुण्याजवळची मुलं भरघोस टॅलेंट घेऊन आहेत. माझ्या शाळेतले शिक्षक भरपूर मेहनत घेत आहेत, मुलंही 10वी पर्यंत मेहनत घेत आहेत, पालकही वेळ आणि पैसा खर्च करतायत, तरी सुद्धा निकालामध्ये माझी मुलं मागं पडतायत. नेमकं असं का? डॉक्टर होणार असला कोट्याचा मुलगा पहिला येणार, इंजिनियर IIT होणार असला राजस्थान मधला मुलगा पहिला येणार. हुशारी कुठं पहिली आहे? महाराष्ट्रामध्ये. मुलगा पहिला कुठला येतोय? 2ऱ्या राज्यातला. माझा 2ऱ्या राज्याला अप्रोच नाहीये. मला फक्त गोष्ट तुम्हाला एवढीच सांगायची आहे, आपल्याकडे टॅलेंट असताना, आपल्याकडे हुशारी असताना, आपल्यामध्ये धमक असताना, आपल्या विद्यार्थ्यामध्ये पोटेन्शियल असताना ही गोष्ट का घडत नाहीये? नेमकं होतंय काय?
कोणत्या गोष्टीमुळे आपण इथं मागं पडतोय ती गोष्ट आज तुम्हाला समजून घ्यायची आहे. करिअर गायडन्स ह्याच माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. नंबर 1 ही गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हा हा सर्वे करून जेव्हा आपल्या निकालामध्ये 15व्या नंबरला आपण गेलो तेव्हा महाराष्ट्र सरकारने ठरवलं नेमकी गोष्ट कुठे गॅप पडतीये ती शोधून काढायची. म्हणून त्यांनी परत एकदा सर्वे घेतला की महाराष्ट्रामध्ये मुलं 15व्या नंबरला रिझल्ट मध्ये कॉम्पिटेटिव्हच्या का जातात. त्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण समोर आलं, आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताच येत नाहीये. ज्या गावाला मला पोहोचायचंय त्या गावाचं ठिकाणच मला माहित नाहीये. 95% पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच गोंधळ चालू आहे, एकच प्रश्न चालू आहे, खरंच काय करायचंय. आणि ह्याची क्लॅरिटी महाराष्ट्रातल्या 95% विद्यार्थ्यांना नाहीच आहे. आपण या गोष्टीवर कधी चर्चाही केली नाही. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे, 1ली ते 10वी 10 वर्षाचं मी एज्युकेशन घेतलं, ह्या एज्युकेशनसाठी मी 10 वर्ष वेळ दिला, ह्या एज्युकेशनसाठी माझ्या आई वडिलांनी 1 रुपया खर्च केला आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्येही तो अवेअरनेस नाहीये. खरंच आपल्या विद्यार्थ्यांना जायचंय कुठं? 2च उत्तर मिळतात, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, पोलीस व्हायचं. आणि मग ह्या प्रश्नाचं जर उत्तरच मिळालं नाही, मला जर पोहोचायचं ठिकाणच माहित नाही, तर मी खरंच पोहोचेल का? मग माझ्यामध्ये कितीही गुणवत्ता असेल, माझ्यामध्ये कितीही पोटेन्शियल असेल, मी कितीही हुशार असेल, मला कितीही चांगले 10वीला मार्क पडले असतील, तर सबसेल मला जर ठिकाण माहित नाहीये तर मी त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाहीये. दुसरी गोष्ट पुढे आली त्या कारणामध्ये. दुसरं कारण असं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही क्लॅरिटी थोड्या प्रमाणात त्यांच्या आईवडील, त्यांचे नातेवाईक, त्यांचे शिक्षक सांगतात की अरे चांगल्या पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, तुला 11वी 12वीला जात असताना या गोष्टी करायच्या. आणि थोडा अवेअरनेस येतो, मग त्याचं ठरतं मला नीट सारखी एक्झाम द्यायची, मला MBBS डॉक्टर व्हायचं, मला JEE सारखी एक्झाम द्यायची, मला IIT इंजिनियर व्हायचं आहे, मला डिफेन्स क्षेत्रामध्ये जायचं, मला NDA सारखी परीक्षा द्यायची आहे, कोणी सांगतो मला ॲग्री क्षेत्रामध्ये जायचंय, कोणी सांगतो मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय. अशाही गोष्टी बोलणारे 10-20% विद्यार्थी आहेत. पण नंतर असं पुढचा प्रश्न त्यांचा असा आला, खरंच त्या परीक्षा देण्यासाठी किंवा ते ठिकाण गाठण्यासाठीचं नॉलेज आपल्याकडे आहे का? तो रस्ता आपल्याला खरंच माहिती आहे का? एखाद्या विद्यार्थ्याला जर मी विचारलं काय बनायचं दीदी तुला, ती सांगते मला तर नीट द्यायची, मला डॉक्टर व्हायचंय. तिला सांगितलं कसं बनणार, ती सांगते ते नाही माहिती. म्हणजे मला गाव समजलं कुठं जायचंय, पण गावचा रस्ता माहित नाहीये. तिसरा मुद्दा समोर आला, या रस्त्यामध्ये येणारे नेमके अडथळे काय आहे, का अडथळे माहित करून घ्यायचे. तुमच्या माहितीच तो तुम्हाला शॉकिंग न्यूज मिळेल, 30% विद्यार्थी महाराष्ट्रातले फक्त छोटा अडथळा आला म्हणून अर्ध्यावरती करिअर सोडून देत आहेत आजही. आणि पालकांनाही माहित नाही नेमका मुलगा का नाही म्हणतोय. मी तर टाकलं होतं चांगल्या अकॅडमीमध्ये, मी तर चांगलं टाकलं होतं चांगल्या कॉलेजमध्ये, एकदम चांगलं नाव असलेलं कॉलेज आहे जिथं निकाल येतात, पण मुलगा घाबरलाय, मुलगी घाबरली आहे, नाही म्हणतोय. कारण त्या अडथळ्यावरती कशी मात करायची, येणाऱ्या गोष्टीला कसं फेस करायचं ह्याचंच ज्ञान त्याच्याकडे नाहीये. आणि ते करिअर क्विट केलं जात आहे, ते करिअर थांबवलं जात आहे. चौथा मुद्दा आहे आणि एकदम महत्वाचा मुद्दा आहे, 1ली ते 10वी पर्यंत जे तुम्हाला विषय शिकवले जातात त्या विषयाचा आणि 11वी 12वीच्या विषयामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा अचानक फिजिक्सचं पुस्तक समोर येतं 11वी मध्ये, अर्धी मुलं नको करायला लागतात. केमिस्ट्री जेव्हा समोर येतो नको व्हायला लागतं. मॅथमॅटिक्स जेव्हा ऍडव्हान्स समोर येतं आणि IIT सारखी आपल्याला जेव्हा एक्झाम येण्या, JEE सारख्या जेव्हा एक्झाम द्यायचे असतात तेव्हा नको वाटायला लागतं. कारण 10वी पर्यंत ह्या विषयाचा कुठलाही अभ्यास आपल्या शाळेमध्ये आपण केलेला नसतो आणि विषयाची ओळख होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांना एक मोठा गैरसमज आहे मित्रांनो, 11वीचं वर्ष अतिशय सोपं असतं. किती लोकांना वाटतं जास्त लक्ष नाही दिलं तर चालतं, असं किती लोकांना वाटतं? मित्रांनो क्लिअर तुम्हाला समजून घ्यायचं आहे, जेवढ्या नॅशनल एक्झाम भारत सरकारने ठेवलेल्या आहेत, नीट सारखी एक्झाम असेल, JEE सारखी एक्झाम असेल, NDA सारखी एक्झाम असेल, इव्हन CET सारखी एक्झाम असेल, ह्या प्रत्येक परीक्षेमध्ये 11वीच्या पहिल्या चॅप्टर पासून 12वीच्या शेवटच्या चॅप्टर पर्यंत प्रत्येक चॅप्टर एक्झामला आहे. आणि आपली महाराष्ट्रातील विद्यार्थी 11वी आरामात घरी बसून काढतात, 50% मार्क 11वी मध्ये जातात. नंबर लागणार कसा? गोष्ट पोहोचतच नाही. अजून एक मोठा अडथळा शोधला गेला, हेही उपर जाऊ.
मला जर विषयाचं ज्ञान नाही तर अडथळा येणार आहे. विषयाच्या ज्ञानासमोर जाऊन एक गोष्ट समजल्या गेली आणि ती चालू वर्षी समजल्या गेली, जे मागचे 2024-25 ची एक्झाम झाली. नीट, जेई, सीईटी, एनडीए सारख्या, इव्हन सीए सारख्या एक्झाम मध्ये 30 ते 40% मुलांना मार्क न पडण्याचं, परीक्षेमध्ये मार्क न पडण्याचं पहिलं कारण समोर आलं, त्याला परीक्षेत आलेला प्रश्न समजत नाहीये. एक्झाम मध्ये आलेला प्रश्न समजत नाही. त्याचं कारण जाऊन मागं जाऊन डीप मध्ये जाऊन शोधलं गेलं. नेमकं कारण काय? परीक्षेत आलेला प्रश्न समजत का नाही? त्याचं कारण असं निघालं, सर्व शिक्षण इंग्रजी भाषेमध्ये आणि आमच्या मुलांचं वांद इंग्रजीच आहे. इंग्रजी भाषा न जमल्यामुळं मला फिजिक्स समजत नाही, मला केमिस्ट्री समजत नाही, मला बायोलॉजी समजत नाही, मला मॅथमॅटिक्स समजत नाही, इव्हन मला कॉमर्सचे विषय समजणार नाही. आणि परीक्षेत जो पेपर येतो तिथं फक्त 30 सेकंद एका प्रश्नासाठी वेळ असतो. ऑप्शन आपल्याला निवडता नाही आलं तर निगेटिव्ह मार्किंगचा शिकार बनून आपले मार्क्स कमी होतात आणि आमच्या मुलांना इंग्रजी भाषा येत नसल्यामुळं त्या प्रश्नापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. आणि मग अंदाजे उत्तर देण्याची स्पर्धा सुरू होती. आणि शेवटचा मुद्दा आहे मुलांनो, ह्या सर्वेमध्ये जो आला, आमच्या मुलांची सोशल मीडिया, मोबाईल आणि असलेलं सर्कल ह्याच्यामुळे बिघडलेली स्टॅबिलिटी, स्थिरता नाही. माझ्या मित्रांनी नीटला ऍडमिशन घेतलं जाऊन एका ठिकाणी, मला पण घ्यायचं आहे. त्यांनी नीट अवघड वाटते म्हणून सोडलं, मला पण सोडायचं. मला अगोदर खूप छान वाटलं होतं की आपण मॅथ सोबत जावं, पण मॅथचा पहिला चॅप्टर पाहिला, आता नको वाटतंय, मॅथ नको मला. स्टॅबिलिटी नाहीये, स्थिरता नाहीये. हातामध्ये आलेलं यंत्र जे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या गोष्टीच्या माध्यमातून आपली जी स्थिरता आहे ती उडवत आहे, आपली जी स्टॅबिलिटी ती उडवत आहे. आणि ती स्टॅबिलिटी नसल्यामुळं कणखर पद्धतीने आपण त्या डिसिजन वरती मुलगा ठाम राहू शकत नाही. असे 7 कारण निघाले की आपली मुलं हुशार असताना मागं का पडताय. पालकांना मी सांगेल, आवर्जून सांगेल, तुम्हाला समजून घ्यायचंय, हुशारी हा प्रॉब्लेम नाहीये. तर हुशारी आणि निकालाच्या मध्ये असलेली ही जी काय बाण पडलाय, हे जे बॅरियर्स आहे, त्या बॅरियर्सवर जोपर्यंत काम होणार नाही, जोपर्यंत मुलाशी आपण जाणार नाही, जोपर्यंत खऱ्या कारणावर आपण काम करणार नाही, तोपर्यंत निकालाची अपेक्षा ठेवू नका. तोपर्यंत आपल्या कमाईचा, कष्टाचा पैसा 100% बरबादच होणार. आपल्याला वाटणार मुलगा 18 तास, 14 तास, 12 तास अभ्यास करत होता, पण डायरेक्शन प्रॉपर नव्हतं, मार्ग चुकीचा होता. चुकीच्या मार्गाने आपण कितीही धावलो तरी ठरलेल्या ठिकाणी आपण वेळेत पोहोचूच शकणार नाही, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टीवरती महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणीच बोलत नाही. सगळ्यांची स्पर्धा कशाची लागली आहे? पुस्तकाची. चांगल्यात चांगला निकाल कसा देता येईल बघू. पालकांनाही तेच प्रेशर आहे. आता 10वीला 95% पडले, दिदीला 92% पडले. माझी दिदी गावात पहिली आली आहे, माझी दिदी तालुक्यात पहिली आली आहे, माझा भैया तालुक्यात पहिला, जिल्ह्यात पहिला आला. आपण त्या अहंकारामध्ये, त्या भापीमध्ये राहतो 10वीच्या मार्काचा आणि तुमच्या करिअरचा. स्ट्रेट मला तुम्हाला सांगायचंय, 100% तुम्ही बोर्ड एक्झाम देणार, तुम्हाला चांगले मार्क्स पडणार, त्या मार्काचं 100% अप्रिशिएशन आहे. पण मित्रांनो, आपण जे करिअर निवडतो त्या करिअरचा आणि तुमच्या 10वीच्या मार्काचा 1% संबंध नाहीये, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आपल्या पुण्याच्या बाजूला मी कॉल करत असताना मॅडमच्या सोबत डिस्कशन जेव्हा होतं, पालकांसोबत जेव्हा बोलतो, सर नेमकं काय करायचंय 10वी नंतर? अहो सर आत्ताच कुठं मॅडम, आत्ताच कुठं, अजून तर 10वीची परीक्षा व्हायची, निकाल यायचा आहे, आणि परीक्षा होऊन निकाल आल्यावर नेमके 10वीला मार्क किती पडतात त्याच्यावर आम्ही ठरवूया. मग त्याच्यावर काय ठरवायचं? जर समजा 85-90% पडले तर दिदी सायन्सला टाकून देऊ. का? कारण टक्केवारी सांगते की सायन्सची. जर समजा 70% तरी आतमध्ये आणि 60%च्या वरती आहे, अरे नाही नाही, हिला सायन्स जमणार नाही, त्याला सायन्स चालणार नाही, त्याला आपल्याला कॉमर्सला टाकावं लागणार. आणि जर का 60%च्या खाली आला तर मुलगा पालक एका सुरात सांगतात, आपलं काम सायन्सही नाही ना आर्ट्सही नाही, आपल्याला जावं लागणार आहे कॉमर्सला. कुणी रचवलं हे तुमच्यावरती? कुणी सांगितलं तुम्हाला की 10वीच्या टक्केवारीवरती तुम्हाला 11वीला सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स घेता येतं? कुणी हा भ्रम तयार केला? कुठल्या पुस्तकामध्ये किंवा कुठल्या रूल्स रेग्युलेशन मध्ये गव्हर्नमेंटच्या लिहिलंय की तुम्हाला 90% पडले तर सायन्स घेऊन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता येईल, आणि कुठल्या पुस्तकात लिहिलंय 60% पडले तर तुम्हाला 10वी नंतर पुढे जाताच येणार? मग नेमकं हे सांगितलं कोणी आणि आपण डोक्यात घेतलं कसं? हा भ्रम तोडण्यासाठी ही एक्झाम.
नेमकं करिअर कसं निवडायचं हे समजलं पाहिजे. आपण एक तर 10वीच्या मार्कावर करिअर निवडतो. दुसरी पद्धत आहे करिअर निवडायची. माझा एक 10 लोकांचा शाळेचा ग्रुप आहे. तो ग्रुप जिकडे जाईल मी जाणार. माझी मैत्री तिकडे गेली आहे, माझा मित्र तिकडे गेला आहे, त्यांनी काय घेतलंय बघत बसायचं नाही, त्याची मला संगत पाहिजे म्हणून मला ऍडमिशन घ्यायचं आहे. हा दुसरा मुद्दा आहे. हे महाराष्ट्रातली आजची परिस्थिती आहे, ही पुण्यातली आजची परिस्थिती आहे. अशा पद्धतीने आपण करिअरची निवड करतो, अशा पद्धतीने आपण करिअरचा डिसिजन घेतो. तिसरा मुद्दा आहे माझ्या नातेवाईकामध्ये. माझा मामा असेल, काका असेल, मावशी असेल, आत्या असेल, कोणीही आपल्यातलं जे शिकल्या सवरलेलं आहे तो सांगतो आयटी खूप छान चाललंय, तो आयटी साठी जा. आपण डोळे झाकतो आणि आयटीचं ऍडमिशन 11वी 12वी मला तर आयटीच करायचंय पुढं. एक जण डिफेन्स मध्ये असतो, ते म्हणतो अरे सैनिक होणं छान असतं, त्याला लगेच भूत भरतं, मला सैनिकच व्हायचंय. एखादा सांगतो नाही नाही, भारताची लोकसंख्या खूप वाढायला लागली, मेडिकल क्षेत्र पुढे चाललंय, खूप पुढे जाणार आहे, आता तुला डॉक्टर झालं पाहिजे. आपण नक्की डॉक्टर व्हायची तयारी सुरू करतो. करिअर निवडण्याच्या आपल्या पद्धती येतात, पालकांना समजून घ्यायचंय. IQ माहितीवरती जेव्हा आपण या गोष्टी करतो त्याचे परिणाम असे आहेत, 95% मुलं आपली ज्यांचं पोटेन्शियल असतानाही आजही बर्बाद होत आहे. डायरेक्ट 12वी नंतरचं करिअर का होत आहे? बऱ्याच पालकांना अनुभव आला असेल, त्यांची जर मुलं 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी गेली असतील तर एक वाक्य पालकाच्या तोंडून ऐकायला भेटतं, शिक्षण आता गरिबाचं राहिलं नाही. MBBS चे ऍडमिशन 2.5 कोटीतही झालेलं आहे आणि MBBS चे ऍडमिशन 3,000तही झालेलं आहे. तोंड बघून ऍडमिशन होत नाही, त्या परीक्षेत आलेल्या रिझल्टवर ते ऍडमिशन होतं. हे मला कोणी सांगितलंच नाही, त्याची प्रोसेसही मला कोणी सांगितली नाही. आणि मग मला आता मी एकच विचार करतो, इंजिनिअरिंगचं मेडिकलचं कुठल्याही क्षेत्रात ऍडमिशन करायचंय तर मला फक्त लाखो रुपये खर्च करावा लागेल. आणि दुर्दैवानं मुलीच्या बाबतीत तर मी आवर्जून सांगेन, लेकरांनो जर तुमची प्रोसेस करेक्ट झाली नाही तर 12वी नंतरच्या शिक्षणामध्ये तुमचा मोठा अडथळा तयार होतो. कारण एवढा मोठा पैसा खर्च करायला मी बहुतेक पालक बघितले लवकर तयार होत नाही. कारण गेल्या वर्षी मॅनेजमेंट कोट्यातनं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन घ्यायला 22-25 लाख रुपयाची अमाऊंट मोजावी लागत होती. आणि तोच मुलगा जर गव्हर्नमेंट कोट्यातनं लागला तर काही हजारात ऍडमिशन होत होतं. ही प्रोसेसचा गॅप आपल्याला विड्रॉ करायचा आहे. आज जर तुम्ही सगळं समजून घेतलं तर माझ्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट आहे तुम्ही समजून घ्या, पालकांनाही रिक्वेस्ट आहे तुम्ही समजून घ्या. जर ही प्रोसेस तुम्हाला आज समजली, जर याच्यावर तुम्ही सिरियस झाले तर ही थोडी फिरकी नाही तर करोडो रुपये तुमच्या खिशातले वाचवणारी प्रोसेस आहे. आणि मुलांचं भविष्य जिथं तुम्हाला पाहिजे तिथं पाहणारी ही प्रोसेस. लाजत काजत काय बनायचं ती लाजत सांगणार मला असं व्हायचं. फार आपण डेअरिंगनं त्या गोष्टीवर बोलू शकत नाही, मनात तो कॉन्फिडन्स येत नाही. काय येत नाही? 3 गोष्टी लागतात मित्रांनो करिअर जेव्हा आपण फायनल करतो. एकदम सिरियसली ऐकायचं. कोणत्या 3 गोष्टी असल्या पाहिजेत? नंबर 1 ची गोष्ट माझ्याकडे असली पाहिजे दृढ निश्चय. मला तो निश्चय करता आला पाहिजे की मला बनायचंय, मला करायचंय, मला हेच करायचंय, मला ठाम होता आलं पाहिजे स्वतःसोबत. दुसरी गोष्ट ह्याच्यासोबत लागणार आहे, जे मला बनायचंय, जे मला करायचंय, ज्याचा मी निश्चय केला आहे त्याचं ज्ञान माझ्याकडे आहे का ते बनण्यासाठी. मला डॉक्टर बनायचंय हा मी निश्चय केला, पण ती बनण्याच्या प्रोसेसचं ज्ञान माझ्याकडे आहे का, नॉलेज माझ्याकडे आहे का, ही गोष्ट तितकीच महत्वाची. ज्ञान नसेल, फक्त दृढ निश्चय, उपयोग नाही, तुम्ही पोहोचू शकणार नाही. आणि तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट जिथं आपण लेकर आणि पालक कमी पडतो ती म्हणजे ऍक्शन. तिला आपण मराठीमध्ये कृती म्हणतो. तुमच्याकडे विषय लागेल तो स्ट्रॉंग लागेल, तुमच्याकडे ज्ञान लागेल ते चांगलं लागेल, जिथं पोहोचायचंय त्याचंच लागेल. आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे, जे निश्चय तुम्ही केलाय, जे ज्ञान तुम्ही घेतलंय त्याच्यावरती कृती करायची आणि तितक्याच कन्सिस्टंटली करायची, सातत्याने करायची तुमची तयारी लागेल. तेव्हा निवडलेलं करिअर आपण पोहोचू शकतो. तोपर्यंत नाही. ह्या 3 गोष्टीचा अभाव, इव्हन ह्या 3 गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपल्याला या गोष्टीवरती लॅकिना सापडतो, ह्या गोष्टीमध्ये आपण मागं पडतो. कसं बदलावं लागेल या गोष्टीला, कसं तयार होईल हा दृढ निश्चय, कसं मिळेल मला ह्या गोष्टीचं ज्ञान, कोण मला ह्या गोष्टीवरती सातत्याने ऍक्शन घ्यावा लागेल, अशा पद्धतीची यंत्रणा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही कॉलेजनी, कुठल्याही क्लासनी, कुठल्याही शाळेनी तयारच केली नाही. तयार काय केली? घोड्याची रेस, मार्काचं गणित, है ना, एकामेकाच्या पुढे पळायला लावण्याची स्पर्धा, चांगली हुशार 95-98% मुलं निवडायची
तेवढ्या 10-20 विद्यार्थ्यांवरती काम करायचं, त्यांचे रिझल्ट बाजारात झळकायचे आणि त्याच्यावरती पुढच्या वर्षीचा ढीग रचवायचा. मार्काची स्पर्धा लावून मागं पडलेल्या विद्यार्थ्यांवरती जेन्युइन काम करणारी एकही संस्था आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने तयार नाही झाली. त्या गोष्टीसाठी निर्माण झालं दिशा करिअर फाउंडेशन. मागच्या 15 वर्षापासून आपण या गोष्टीवरती काम करतोय. आम्ही पुण्यामध्ये आलो 2021-22 साली. पुण्यातली आपली पहिली बॅच 2021-22 आलो. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं हे ना. महामानव आणि आपले जे थोर पुरुष आहेत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या लेकींसाठी शिक्षणाचं सुरुवात या ठिकाणावरून केली. आमच्याही डोक्यात तो भ्रम होता की पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण शिक्षणाचं तिथं आपल्याला खूप सोपं जाईल आणि एकदम आपण सहज पद्धतीने पुण्यात निकाल आणू शकू. पण दुर्दैवानं मला सांगावं लागतं मित्रांनो, आम्ही आल्यानंतर आपल्या पुण्यामध्ये 100 वर्ष जुनं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, ज्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणतात. COEP नावानं तुम्ही बहुतेक लोकांनी ऐकलं असेल. गेल्या वर्षी 724 जागा त्या कॉलेजला होत्या. 724 जागेपैकी 600 जागेवरती मुलं मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा आणि विदर्भात येतं आणि उरलेल्या फक्त 125 जागेवरती पुण्यातनं मुलं येतं. नेमकं पुण्यातल्या मुलांना झालंय काय हे समजायला तयार नव्हतं आणि त्याचा शोध लागला आहे एक्झामच्या माध्यमातून. ही कारण समोर आली की आपली मुलं सिरियस व्हायला गेली, आपली पालक त्यावर सिरियस व्हायला गेली. निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये पालक आणि मुलं येत नाहीयेत म्हणून ह्याचा लॉस व्हायला लागला आहे आणि ह्याच्यामुळे मुलांचं करिअर बर्बाद होत आहे. ह्या गोष्टीवरती पर्याय निघला पाहिजे, ह्या गोष्टीवरती उपाय शोधला पाहिजे. म्हणून आपण डिसाईड ॲडव्हान्स एक्झाम घेतली आणि ह्याच्यातनं काही टॅलेंट शोधायचा प्रयत्न केला. पण एवढ्यावरती भागलं नाहीये. 30 वर्षाचं लेकराचं भविष्य जेव्हा निवडायचं आहे ते अर्ध्या एका तासाचं काम नाहीये. अर्ध्या एका तासामध्ये मी हे सगळे सवयी तुम्हाला लावूही शकत नाही. तो ह्या प्रतितलावर कुणीच लावू शकत नाही. म्हणून मी मिशन समोर आलं. काय मिशन घेतलं दिशा करिअर फाउंडेशननी? शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. पण फक्त पुस्तकाने ट्रेन करून चालणार नाही, फक्त पुस्तकं डोके टाकून चालणार नाही. जर खरं 40 वर्षाचं सर्वांगीण करिअर, धुवाधार करिअर, चांगलं करिअर जर बनवायचं असेल तर दर्जेदार शिक्षणासोबत योग्य संस्कार आणि चांगल्या सवयी सातत्याने माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उतरल्या पाहिजे. तरच आपण सर्वांगीण शिक्षित झालो किंवा माझा विद्यार्थी बनला किंवा तो घडला असं म्हणू शकतो. म्हणून हे मिशनची निर्मिती झाली आणि ह्या निर्मितीच्या बळावरती आपण जो कॉज आहे, जो मेन प्रॉब्लेम आहे कोणता, निकालाचा, आपल्या विद्यार्थ्याच्या करिअरचा, जो 10वी नंतर अडथळा करतो, ह्याच्यासाठी एक प्रोग्राम लॉन्च केला. जो प्रोग्राम लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये मागच्या वर्षात आणि त्याच्या अगोदरच्या सगळ्या वर्षामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणू शकला. तुमच्यासारखी सगळी विद्यार्थी अंधारात आहेत, तुमच्यासारखी सगळी पालक अंधारात आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत आम्ही नाही पोहोचू शकत, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकू, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आम्ही अटेंड करू शकू, ज्या ज्या पालकांना आम्ही अटेंड करू शकू, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकाचं जीवन समृद्ध झालं पाहिजे आणि करिअर बनलं पाहिजे ह्या उद्दिष्टाने एक प्रोग्राम इंट्रोड्यूस केला. आणि तो प्रोग्राम आपण प्रत्येक वर्षी जी मुलं 10वी बोर्डची एक्झाम देतात त्यांच्या करिअरचं भविष्य चांगलं व्हावं ह्याच्यासाठी अनाऊन्स केला. त्या प्रोग्रामचं नाव आहे जे 10वी बोर्ड एक्झाम नंतर तुम्हाला तो करता येणार आहे. तो प्रोग्राम आहे 200 तासाचा. एका तासामध्ये मी करिअर फायनल तुमचं नाही करू शकणार आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये एक अलग टॅलेंट आहे, प्रत्येकाची एक अलग बुद्धिमत्ता आहे, प्रत्येकाचं एक अलग आवड आहे, प्रत्येकाचं एक अलग वातावरण आहे. ह्या प्रत्येक गोष्टीवर जर काम करायचं असेल तर फक्त अर्ध्या तासाचा वेळ, 1 तासाचा वेळ देऊन तुमच्या आयुष्याची निवड करणाऱ्या बऱ्याच संस्था असतील, त्यांना ते लखलाभ ते आमच्याच्यानं होणार नाही. कारण आपण खोटं बोलून किंवा चुकीच्या पद्धतीनं कुठल्याच मुलाचे आयुष्य बर्बाद करू शकणार नाही. त्याच्यासाठी आपण 200 तासाचा वेळ ह्या गोष्टीसाठी देतोय. कशासाठी? फक्त जे 7 मुद्दे भारत सरकारने काढून दिले आणि ज्याच्यामध्ये 90-95% 70% 60% असलेली मुलं करिअरमध्ये फेल होत आहेत त्याला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी फाउंडेशन प्रोग्राम या नावानं आपण हा मागच्या 4 वर्षापूर्वी प्रोग्राम लॉन्च केला. त्याला आम्ही उत्सव मानतो, त्याला आम्ही सण मानतो. तो कुठलाही कोर्स नाहीये, तो कुठलाही कोर्स नाहीये, तो प्रोग्राम आहे. जेवढे विद्यार्थी त्या प्रोग्रामला असतील त्या विद्यार्थ्याचं 40 वर्षाचं रोपटं लावण्याचा, 40 वर्षाच्या करिअरचं रोपटं लावण्याचा प्रोग्राम उत्सव आपण साजरा करतोय 23 मार्च 2026 पासून.
हा प्रोग्राम काय काम करणार आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जे महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला दाव्याने सांगतो, खात्रीने सांगतो, खरंच कुठलंही कॉलेज, कुठलाही क्लास, कुठलीही शाळा ह्याच्यावरती काम नाही करत आहे. पहिलं काम या प्रोग्राम मध्ये आपण करणार आहे, खरंच तुमच्या ॲबिलिटीवर, तुमच्या ॲटिट्यूडवर, तुमच्या स्किलवर, तुमच्या आवडीवर आणि तुमच्या असलेल्या एक्सपर्टीवर करिअर निवडायचं कसं, मार्क बाजूला ठेवून तुम्ही योग्य करिअरला कसं जायचं, हा पहिला मुद्दा आपण क्लिअर करतोय त्या प्रोग्रामच्या माध्यमातून. माझं ॲम्बिशन गव्हर्नमेंट कॉलेज झालं पाहिजे. बोलायला सोपं आहे, म्हणायला सोपं आहे, खोटी स्वप्न नाही दाखवायची. रियालिटी काय आहे, खरं प्रोसेस काय आहे, जाता कसं येतं, तिथपर्यंत रोड कसा आहे हे समजून घ्यायचं. त्या सगळ्या गोष्टी सोबत प्रत्येक मुलावाईज वेगळे अडथळे आहेत, प्रत्येक मुलावाईज वेगळं बॅरियर आहे. ते बॅरियर नेमकं फेस कसं करायचं, पळून नाही जायचं, सोडून नाही जायचं, क्विट नाही करायचंय, अर्ध्यात सुटायचं नाहीये, पालकांचा पैसा व्हायला नाही घालायचा आहे, पालकांच्या आशा अपेक्षा व्हायला नाही घालायच्या, ठाम राहता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी काम करायचंय अडथळ्यावरती आणि अडथळ्यासोबत त्याच्यावर मात कशी करायची याच्यावरती. त्या गोष्टी सोबत माझ्यासाठी फिजिक्स नवीन आहे, केमिस्ट्री नवीन आहे, मॅथमॅटिक्स नवीन आहे, बायोलॉजी नवीन आहे. अचानक 11वीच्या वर्गात गेल्यानंतर मी गोंधळणार आहे, मला त्या पुस्तकी ज्ञानामुळे अडचण येणार आहे. म्हणून या 23 मार्चपासून 200 तास आपण हा प्रत्येक विषय नेमका तुम्हाला 2 वर्षासाठी काय अर्थ आणू शकतो आणि विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणते कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील ते आपण त्या 15 दिवसामध्ये शिकतो. इव्हन इंग्लिश मिडियमला, इव्हन CBSE ला शिकणाऱ्या मुलांमध्ये पण मी पाहतो आपल्याला इंग्रजी भाषा म्हणजे असं वाटतं मला वाचता आलं म्हणजे इंग्रजी. आणि मित्रांनो, जेव्हा इंग्रजी भाषा हे शब्दाचा मी उच्चार करतो, सब्जेक्ट आणि भाषा हा फरक आहे. विषय समजून घेणे 90-100 मार्काचा आणि भाषा समजून घेणे हा डिफरन्स तुम्हाला समजून घ्यावा लागेल. तुम्हाला जर इंग्रजी भाषा शिकायची असेल तर 4 पॅरामीटरवरती काम करावं लागतं. त्याच्यामध्ये पहिलं स्पोकन आहे, म्हणजे इंग्रजी मला बोलता आली पाहिजे. दुसरं रीडिंग आहे, म्हणजे इंग्रजी वाचता आली पाहिजे. तिसरं रायटिंग आहे, मला प्रॉपर इंग्रजी लिहिता आली पाहिजे. आणि चौथं लिस्निंग आहे, मला बोललेलं, लिहिलेलं, वाचलेलं समजलं पाहिजे. या 4 पॅरामीटरवरती ज्याला इंग्रजी समजलं तो इंग्रजी भाषा शिकला. आणि हा मुख्य अडथळा आपल्याला पार आपल्या करिअरच्या इंटरव्ह्यू पर्यंत आहे. आज बऱ्याच मी IT मध्ये मुलांना बघतो, बरेच आमच्याकडे स्पोकन इंग्लिशसाठी येतात. सर प्रॉब्लेम असा झाला, इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यू वाल्याने पहिला प्रश्न विचारला, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, आणि मी तोंडाकडे बघायला लागलो. मला उत्तर देताना अडचण आली. सर मला येत होतं सर सांगता, पण मला एक्सप्रेस नाही होता आलं. माझा एक वेगळाच प्रॉब्लेम आहे सर. आणि ह्या गोष्टीचा कनेक्ट तुमच्या करिअर सोबत पण आहे, म्हणून ह्याच्यावर काम झालं. सॉरी 2 मिनिटाचा फक्त वेळ घेऊ. सरांमुळे जिथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो ती होती इंग्रजी भाषा. आणि या इंग्रजी भाषेवरती काम करण्यासाठी या 200 तासामध्ये आपण म्हणजे 50 दिवसामध्ये आपण स्पेशल एक स्पोकन इंग्लिश प्रोग्राम ह्याच माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना देतोय. आता हा प्रोग्राम भारतभर घेणारी भरपूर लोक आहेत, पण नेमकं स्पोकन घेतं कोण हाही महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या दिशा करिअर फाउंडेशन आणि इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय विकास ढगे पाटील सर, ज्यांना टाइम्स ऑफ इंडियानी 12 डिसेंबर 2025 म्हणजे परवाच्याच दिवशी महाराष्ट्राचे बेस्ट प्रिन्सिपल आणि बेस्ट इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज म्हणून मागच्या 18 वर्षाच्या त्यांच्या कर्तृत्वाची पावती म्हणून हा महाराष्ट्राचा गौरवणारा पुरस्कार 12 डिसेंबरला दिलाय. जो विकास ढगे पाटील सरांसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, जोरदार क्लॅप करूया. या व्यक्तिमत्वाने नेमकं काम काय केलं म्हणून हा पुरस्कार दिला आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. मागच्या 18 वर्षामध्ये मित्रांनो, संभाजीनगरचा एरिया असेल, पुण्याचा एरिया असेल, ह्या एरियामध्ये 22,000 शिक्षकांना नेमकी इंग्रजी भाषा कशी शिकवायची, शाळेमध्ये इंग्रजी भाषा कशी शिकवायची ह्याची मांडणी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून संभाजीनगर आणि पुणे या सगळ्या शाळेमध्ये आपल्या सरांनी केली. नवनीत तुम्ही अपेक्षित पुस्तकं वाचली असतील. ह्या नवनीतचे ऑथर म्हणून मागच्या 6 वर्षापासून सर काम करतायत. जे पुस्तक इंग्रजीचं तुमच्या हातात येत आहे त्याचं लिहिण्याचं काम, त्याला बनवण्याचं काम सरांच्या माध्यमातून होत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी, त्यांचं करिअर एका उंच शिखरावर नेण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात ठरलेलं गोल मिळवण्यासाठी या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम
सक्सेसफुली रन होण्यासाठी किंवा त्यांना देण्यासाठी जी इंग्रजी भाषा लागती अशा लाखो विद्यार्थ्यांना सरांनी ती भाषा शिकवली आहे. आणि तेच जर 50 दिवस तुमच्या नशिबानं तुम्हाला मिळतात. तुमचा आयुष्यभराचा इंग्रजीचा प्रॉब्लेम आपण 23 मार्च ते साधारणतः 11 मे ह्या काळात सोडणार आहोत. आणि ह्या गोष्टीसोबत जे आम्ही संस्कार सभेवर बोलतो ह्याच्या माध्यमातून आम्ही एक सकाळचा अर्धा तास विद्यार्थ्याचा माइंडसेट स्टेबल राहिला पाहिजे, विद्यार्थी मोरली बनला पाहिजे, विद्यार्थ्याला मनातनं जागृती झाली पाहिजे, विद्यार्थ्याचे विचार बदलले पाहिजे. या गोष्टीसाठी सकाळचे 30 मिनिटाचा वेळ देतो. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये हे सगळे जे येलो टी शर्ट मध्ये विद्यार्थी आहेत ते रोज येतात. रोज सकाळी आल्यानंतर तुम्ही हा प्रोग्राम झाल्यावर त्यांना विचारा असं घडतं का प्रॅक्टिकली. सकाळचे 30 मिनिट आपण जे देतो ते विचाराचं परिवर्तन घडवण्यासाठी देतो. आल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत आज जी आपण प्रार्थना घेतली ती प्रार्थना होते. प्रार्थनेनंतर सुंदर 7 वेळेस ओंकार असतो. ओंकारानंतर 20 मिनिटं आपल्या बुद्धीला स्थिरता आणण्यासाठी रोज मेडिटेशन असतं, प्राणायाम असतो, त्याच्यानंतर नॅशनल अँथम आणि मग आपल्या शिक्षणाची सुरुवात. अशा पद्धतीने आपण त्या गोष्टीला घेऊन जातो. असा प्रोग्राम, अशा पद्धतीचं फाउंडेशनचा अर्थ पाया होतो. उंच इमारत जेव्हा तुम्हाला बांधायची आहे करिअरची, जेव्हा डॉक्टर सारखं, इंजिनियर सारखं, IIT सारखं, NDA सारखं करिअर तुम्हाला घडवायचं आहे, बनवायचं आहे, त्याचा पाया मजबूत असला पाहिजे. तो मजबूत पाया करण्यासाठी हे 50 दिवस आपण देतोय आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतोय. पालकांनी हा प्रोग्रामला मुलांना का पाठवायचं याचं उत्तर मला द्यायचं आहे. पालकांना मला आवर्जून सांगायचे 5-5, 10-10 लाख रुपये आपण 12वीच्या वर्षासाठी, 11वी-12वीच्या वर्षासाठी काढून ठेवले. मला आता मुलाला असं शिकवायचंय, मला मोठ्या अकॅडमीत टाकवायचंय, त्याला हॉस्टेलला ठेवायचंय, त्याला असं करायचंय, तसं करण्यासाठी हा पैसा जो तुम्ही खर्च करताय तुमच्या अकाउंटचा, वेळ जो विद्यार्थी तिथं देतोय, हा पैसा आणि वेळ जर मार्गी लावायचा असेल तर त्याची मेहनत योग्य डायरेक्शनने असली पाहिजे. जर दिशा चुकली तर दशा व्हायला वेळ लागणार नाही, आपल्या पैशाची आणि आपल्या विद्यार्थ्याची. आणि ही पावती तुम्हाला द्यायला नको. तुमच्या गावात आजही कितीतरी मुलं चांगले 10वीला मार्क घेतलेले बिना कामाचं, बिना नोकरीचं, बिना बिझनेसचं फिरताय. त्या टायमाला त्यांना मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं, त्या टायमाला त्यांना प्रॉपर डायरेक्शन दाखवायला कोणी नव्हतं, म्हणून ही गोष्ट. असा प्रोग्राम मागच्या 18 वर्षाच्या एक्सपर्टी नंतर आपण तो लॉन्च केला. त्या प्रोग्रामची तारीख 23 मार्च आहे. ह्या सगळ्या एक्झामचा पॅटर्न संपल्यानंतर, म्हणजे जसे तुम्ही डिसाईड ॲडव्हान्सची एक्झाम द्याल, पालकांसाठी परीक्षा संपल्याच्या म्हणजे साधारणतः सरांचा सेमिनार संपल्यानंतर मुलं जेव्हा एक्झाम देत असतील तर ह्याची डिटेल माहिती देण्यासाठी बाहेरच्या साईडला आपण काही चेअर्स आणि टेबल लावतोय. आमची पूर्ण काउन्सिलिंग टीम या प्रोग्राम बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल. पण त्याच्याही अगोदर मोठा प्रश्न असतो इथं आल्यानंतर की आता प्रोग्राम ठेवलाय, काहीतरी गोष्ट यांनी लॉन्च केली, म्हणजे भरपूर सारे पैसे मला तिथं भरायला लागणार आहे. मित्रांनो, मला खरंच सांगायचं की पुणे हे 15 वर्षामध्ये हा धागा पकडून ठेवलाय. माझ्या शेतकरी कुटुंबातली, माझ्या गरीब कुटुंबातली, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं बनली पाहिजे, ती संस्कारांनी घडली पाहिजे, ती सवयीनी घडली पाहिजे आणि शिक्षकांनी घडली पाहिजे. ह्या तत्वावरती आपण काम करतो. साधारणतः जर टोटल प्रोग्रामची कॉस्ट तुम्ही काढली, जर एखाद्या कुठल्याही इन्स्टिट्यूटनी जे नामांकित इन्स्टिट्यूट 5-5, 10-10 लाख रुपये घेऊन करतात, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत. तुम्हाला डिटेल बाहेर गेल्यानंतर, कारण वेळेचा अभाव आहे, मी तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगणार नाही. पण साधारणतः ह्या प्रोग्रामची कॉस्ट जेवढी प्रत्येक हेड तिथे टाकलेले, प्रत्येक लाईन तिथे लिहिलेली आहे, तुमच्या 11वी-12वीच्या कॉलेजपासून तुमच्या 10वी बोर्डच्या एक्झाम पर्यंत आम्ही काय काय बेनिफिट देणार आहोत, कसे तुम्हाला मॉडेल पेपर मिळणार आहेत, कशा पद्धतीने तुम्ही 10वीला 90% पुढे जाण्यासाठी मार्क्स घेण्यासाठी आम्ही दिशा करिअर फाउंडेशन कडून सपोर्ट करणार आहोत. तुमचं लाईव्ह वर्कशॉप आपल्या दिशा करिअर फाउंडेशनला नेमकं कसं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये मिळतील. ह्या सगळ्या प्रोग्रामची कॉस्ट साधारणतः कुठल्याही इन्स्टिट्यूटने ठेवली तर 1,16,550 रुपये एवढी मार्केट व्हॅल्यू त्या प्रोग्रामची बनली. कुठल्याही इन्स्टिट्यूटने जर हा प्रोग्राम घेतला तर त्याची कॉस्ट बनतीये 1,16,550 रुपये. ते डिटेल डिस्क्रिप्शन, ते डिटेल सगळी माहिती आम्ही आमच्या फी स्ट्रक्चर मध्ये टाकली आहे. हा प्रोग्राम आपल्या गरीब कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या मुलांना मिळाला पाहिजे या भावनेतनं चालू वर्षासाठी त्याची फक्त फीस ठेवली आहे दिशा करिअर फाउंडेशननी 26,000 रुपये. 26,000 मध्ये जेवढ्या गोष्टी मी आता तुम्हाला स्टेजवरून बोललोय आणि ह्या
कॉस्ट पेक्षाही मी तुम्हाला एक सांगेन, 50 दिवसाचा म्हणजे 200 तासाचा प्रोग्राम जेव्हा तुम्ही कराल, तुमच्या आयुष्यात पालकांना मी एक गोष्ट सांगेन, सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही तुमच्या पाल्याला दिलेलं असेल. आणि विद्यार्थ्यांना मी एक सांगेन की स्वाभिमानानं, अभिमानानं आणि स्वतःच्या हिमतीवर तुम्ही पालकाला सांगू शकाल की पप्पा, आई, जे करिअर मी निवडलंय त्याला आता सामोरे जाण्याची माझी 100% तयारी आहे, ज्या माध्यमातून आपण ही गोष्ट करतोय. येत आहे काही बेनिफिट 14 डिसेंबरला आपल्याकडनं गेला पाहिजे. 14 डिसेंबरला जे जे पालक इथे येतील त्यांना आपण स्पॉट रजिस्ट्रेशनची संधी दिली पाहिजे. ज्यांना हा प्रोग्राम आवडेल, ज्यांना असं वाटेल की खरंच माझ्या मुलाचं 40 वर्षाचं करिअर मला बनवायचं आहे, त्याला खरंच मला ठरलेल्या गोलपर्यंत घेऊन जायचं आहे, त्या पालकाला आपण आजच्या दिवशी संधी देऊ. आणि आजच्या दिवशी संधी देत असताना दिशा करिअर फाउंडेशनने त्याच्यामध्ये अजून एक विचार केला, जे पालक आज रजिस्ट्रेशन करतील ह्या प्रोग्रामसाठी, जे त्या उत्सवामध्ये सामील होतील, त्यांना हा प्रोग्राम 26,000 नव्हे तर 50% डिस्काउंट देऊन फक्त 13,000 रुपयामध्ये ऑफर केले. टोटल 200 तासाची कॉस्ट, 40 वर्षाचं आयुष्य, आपल्या मुलाचं भविष्य. मी तुम्हाला मोकळं सांगेल पालकांना, दिवाळीचा जर किराणा भरला ना, किराणा आज आपण भरला असेल मागच्या दिवाळीला, तर तोही नॉर्मल आता महागाईच्या प्रमाणात 13-14 हजाराचा होतो. एका किराणाच्या कॉस्ट मध्ये आपण 40,000चा करिअर घेतोय. तुम्ही म्हणाल सर असं का बरं अशा कॉस्ट कमी केल्या? त्याचं मुख्य कारण ह्या प्रवाहामध्ये सगळे आले पाहिजे ही एक गोष्ट आहे. आणि दुसरा विषय, आपल्याला ह्याची किंमतच लावायची नाहीये, कारण हा करोडोचा प्रोग्राम आहे. मला माहिती आहे, जर ह्या माध्यमातून एखादा विद्यार्थी एम्सला लागला, ह्या माध्यमातून जर एखादा विद्यार्थी मुंबई IIT ला गेला, तर त्याची किंमत मी 13,000 म्हणू शकत नाही, त्याची किंमत मी काही 26,000 म्हणू शकत नाही. 2.5 कोटी रुपये वाचण्याचा प्रोग्राम हा करू शकतो, 4 कोटीचं पॅकेज मिळण्याचा प्रोग्राम हा करू शकतो. त्याच्यामुळे ह्याची किंमत आपल्याला पैशात लावायची नाही. ह्याच्याही पुढे जाऊन दिशा करिअर फाउंडेशन हे ठरवलं होतं, सगळ्याच विद्यार्थ्यांना बसू द्या आणि एकदा मोफतच प्रोग्राम द्या. पण त्याच्याही पुढे जाऊन 1 वर्ष केल्यावर लक्षात असं आलं की फुकटाची किंमत राहत नाही. म्हणून फुलना फुलाची पाकळी एक फी स्ट्रक्चर त्याला लावलं आणि त्या फी स्ट्रक्चर सोबत एक डिसिप्लिन राहील, म्हणून ही गोष्ट आपण केली आहे. आज जे रजिस्ट्रेशन तुम्ही कराल, तुम्हाला जी अमाऊंट भरता येईल त्या अमाऊंट मध्ये भरून ती अमाऊंट भरून तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करता येईल. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन आज कराल, आजच्या रजिस्ट्रेशनवर तुम्हाला एक गोष्ट मिळणार आहे, ती प्रामुख्याने मी उल्लेख करेल. पुणे महानगरपालिकेच्या एरियामध्ये आपलं दिशा इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजची परमिशन आपल्याला आहे. 120 सीट दरवर्षी आपल्याला गव्हर्नमेंट अलाउ करतं 11वी साठी, स्पेशली सायन्स साठी भरण्याचे. आणि पुण्यामध्ये 11वीला जेव्हा आपण कॉलेजचं ऍडमिशन घेतो, जर जाणीव पालक असतील तर पुणे महानगरपालिकेच्या एरियामध्ये महानगरपालिकेने जे फी स्ट्रक्चर ठरवून दिलंय, 31,500 रुपये 11वीची एका वर्षाची फीस ही प्लेन सायन्सची. 31,500 11वी आणि 31,500 12वी. आपण एक्झाम फीसही बाजूला केली तरी 30,000 रुपये नेट कॉस्ट एका वर्षाची लागते मुलाला. जेव्हा आपण 11वीला कॉलेज ऍडमिशन घेतो आणि 60,000 रुपयाची फीस ही 2 वर्षाच्या कॉलेजची आहे, ही 100% फीस तुम्हाला कॉलेजची लागणार नाही जर आज रजिस्ट्रेशन तुमचं झालं तर. काय फुकट देता का नाही? ह्या फीस सोबत माझ्या लाडक्या लेकी आणि लाडक्या लेकांसाठी एक योजना ह्या वर्षी लास्ट इयर आणली होती. ती योजना अशी आहे, जी लोक आज 14 डिसेंबरला रजिस्टर करतील त्या मुलांना 100% दिशा करिअर फाउंडेशनला पोहोचण्यासाठी प्रोग्रामच्या टाइमात 50 दिवसाचा PMT पास 100% मोफत असेल. 1ही रुपया जर PMT मधून येणार असाल तर कोणाला लागणार नाही. ही गोष्टीची काळजी आम्ही आमच्याकडे घेतो. काम तुम्हाला एकच करायचं आहे. शेतकरी कुटुंबातल्या, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सगळ्या पालकांचा विचार करून ही गोष्ट करतोय. फार तळमळीनं तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे, खरंच आपल्या मुलाचं जर कल्याण करायचं असेल, खरंच आपल्या मुलाला मुलीला जर एका योग्य करिअरवर पोहोचवायचं असेल, तर कुठल्याही ऍडव्हर्टाईजच्या जाळ्यात न फसता जे खरं आहे, जो ट्रूथ आहे, जी रियालिटी आहे ती समजून घेऊन आजच्या प्रोग्रामला 100% इथं असलेल्या पालकांनी कुठलाही मनात विचार आणायचा नाही, कुठलंही दुमत आणायचं नाही. काहीतरी आपण फार मोठी अमाऊंट बघतोय असाही तुला गैरसमज करून घ्यायचा नाही. मुलाचं 40 वर्षाचं आयुष्य डोळ्यासमोर ठेवायचं. मुलगा संस्काराने मोठा झाला पाहिजे, शिक्षणाने मोठा झाला पाहिजे, सवयीने मोठा झाला पाहिजे आणि त्याचं उज्ज्वल भविष्य घडलं पाहिजे. ह्या मिशननी आम्ही काम करतोय. सकाळच्या 9 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत माझ्या टीम मधला एकही माणूस चेअरवर बसत नाही जोपर्यंत हे मुलं घडत नाही. अशा पद्धतीचा स्टँड आम्ही आमच्या संस्थेकडनं घेतलेला आहे. तुम्हाला हे लाईव्ह बघायला मिळणार आहे.
मुलींसाठी मी स्पेशली एक गोष्ट सांगेन, संस्कारामध्ये आम्ही ते धडे शिकवतो तुम्हाला. संस्कारामध्ये धडे शिकवत असताना मला महिला बालक माझ्या भगिनी मागे बसलेल्या आहेत, मुलींना आम्ही पहिला चक्र आमच्या साईडने देतोय, जो 12वी मध्ये आल्यावरती आम्ही शिकवतो. ती गोष्ट अतिशय महत्वाची. आज बदललेल्या काळामध्ये त्या गोष्टीला आम्ही प्रामुख्याने घेतलंय. मुलींना आम्ही जेव्हा आमच्याकडे येतात मुली, तेव्हा त्यांनी काय करायला पाहिजे हे तर सगळं जग सांगतं. सगळं जग त्या मुलींना शिकवत असतं तुम्ही कसं पुढं जायचंय. दिशा करिअर फाउंडेशन मध्ये प्रामुख्याने गोष्ट शिकवल्या जाते आणि ती स्पेसिफिक मुलींना शिकवल्या जाते की तुला काय नाही करायचंय, कोणत्या गोष्टीपासून लांब राहायचंय. आणि ही गोष्ट दिशा करिअर फाउंडेशन मध्ये मुलींची संख्या प्रत्येक वर्षी दुप्पट करते. आणि मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो, तितक्याच लाडक्या लेखी त्या प्रोग्रामला रिस्पॉन्स देत आहे. तुम्ही खात्रीपूर्वक 100% सेक्युअरली जसं घरात जपताय, जसं लेकराला घरात जपताय, जसं लेकराला घरात बोलताय, जसं लेकराला घरात वागवताय, त्याही पेक्षा जास्तीची 1% काळजी आपल्या दिशा करिअर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेली. आणि त्याचा सगळा पुरावा इथं बसलेली सगळी येलो शर्ट मध्ये मुलं आहेत. तुम्ही कुठल्याही मुलाला उठवायचं आणि त्याला जाऊन भेटायचं आणि बोलायचं, खरंच हे सर बोलताय ती गोष्ट आहे का? आपल्याला लपून फक्त शिक्षण पाहिजे असेल, अकाउंटला 5 लाख पडलेले असतील तर घालण्यासाठी भरपूर इन्स्टिट्यूट आहेत. अजून 10 जागेवर जाऊन चौकशी करा, फीस भरा, अकाउंटचे पैसे काढून भरा, शिक्षण घ्या. फक्त मार्क पाहिजे असतील तरी भरपूर इन्स्टिट्यूट आहेत. पैसे भरा, बिंदास्त 4 लाख 5 लाख फीस घ्या, देऊन टाका आणि करून टाका त्या गोष्टी. पण शिक्षणासोबत संस्कार पाहिजे असतील तर दिशा करिअर फाउंडेशनलाच निवडावं लागेल. शिक्षणासोबत जर सवयी पाहिजे असतील, माझ्या लेकरांनी जर त्या स्ट्रक्चर मध्ये राहायचं असं तुम्हाला वाटत असेल, माझं लेकरू बिघडलं नाही पाहिजे कलाला रूप हे जर वाटत असेल, तर दिशा करिअर फाउंडेशनचीच निवड करावी लागेल. कारण अशा पद्धतीचा प्रोग्राम देणारी महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव संस्था आहे, ती म्हणजे दिशा करिअर फाउंडेशन आणि इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज. सो ह्या गोष्टीसाठी आपण इथं पुण्यामध्ये मुहूर्त वेळ ठरवली आहे. आम्हाला ही लेकरं सगळी न्यायची आहे पुढे. ह्या सगळ्या लेकरांचं करिअर घडवायचं आहे. पण ते करिअर घडवत असताना, त्या लेकरांचं करिअर एका यशाच्या शिखरावर नेत असताना, पुस्तकी ज्ञानाने कुठलाच मुलगा फक्त रोबोट तयार करायचा नाही, तर प्रत्येक मुलगा त्या शिक्षणासोबत डॉक्टर इंजिनियर होत असताना तो दर्जेदार माणूस झालाच पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आम्ही काम करतोय आणि तो दर्जेदार माणूस 100% दिशा करिअर फाउंडेशनच्या स्ट्रक्चर मध्ये घडणार याची खात्री आम्हा सर्वांना आहे. या सगळ्या प्रोग्रामची परत एकदा माहिती तुम्हाला सगळ्या पालकांना बाहेर घेता येणार आहे. माझी सगळ्या महिला भगिनींना आणि पुरुष पालकांना मनापासून विनंती असेल, कुठल्याही पालकांनी डिटेल इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय कुठलीही मनात शंका कुशंका न ठेवता आज तुम्ही इथं आला, तुमच्या पाल्याला तुम्ही हे मोठं गिफ्ट देऊन जायचं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक एक कमिटमेंट देतो दिशा करिअर फाउंडेशनच्या वतीनं, 200 तासाचा प्रोग्राम गेल्यानंतर ज्या मॅडमने तुम्हाला कॉल केला होता, जे सर तुम्हाला शाळेत येऊन भेटले होते, त्या सरांचं तुम्ही दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीचा प्रोग्राम आपण आपल्याकडनं देतोय. पुन्हा एकदा मी सर्व पालकांचं, सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मला इतक्या शांत पद्धतीने तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
I welcome you all of you on the behalf of Disha International Junior College and Disha Career Foundation on the occasion of DSET Advanced Exam 2025 and Career Guidance. Actually, I would like to thank Honorable Anand Dada Raut, who come from Akola in very early morning. As he promised me, he will come on time. On this occasion of DSET Advanced Exam 2025, we gather here. तुम्हाला काय म्हणायचं मला समजलं, मराठीत बोलायचं ना? ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांचे. DSET ॲडव्हान्स एक्झाम 2025 करिअर गायडन्स सेशन वाघोली पुणे येथे आपलं सर्वांचं मी दिशा करिअर टीमच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या अगोदर ॲडमिशन सेल्सचे बोललेले आदरणीय भरत पाटील सर यांनी सर्व गोष्टी आपल्या समोर ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. त्यामुळे मी थोडक्यात वाय दिशा Career Foundation working very nice in the successful integrated pattern since 16 years हे तुम्हाला सांगणार आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मागच्या 16 वर्षामध्ये दिशा करिअर फाउंडेशन वाघोली जे घडवत आहे त्याचा थोडक्यात अकॅडमिक प्लॅन मी तुम्हाला मांडतोय. माझी ओळख करून देताना जे मॅडमने सांगितलेलं आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी मी जे पुढे 5 मिनिटं बोलणार आहे ते अत्यंत कानात प्राण आणून ऐकायचं आहे. तुमची थोड्याच दिवसामध्ये 10वीची बोर्ड परीक्षा आहे आणि या 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा कशी द्यायची याचं मागच्या 18 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. किती विद्यार्थी सेमी मीडियमचे आहेत एकदा हात वर करा. प्लीज रेज द हँड द स्टुडंट्स हू आर लर्निंग इन सेमी मीडियम. व्हेरी नाईस. हाऊ मेनी स्टुडंट फ्रॉम इंग्लिश मीडियम? Very nice. How many students from CBSE? How many students from ICSE? And how many students from IB? आनंद दादा आपल्यासारखीच गोरगरीब जनता आहे. Actually, there are various medium in 10th. 10वी मध्ये आता मुलांना मी जे सांगतोय 2 मिनिटात लक्ष द्यायची कामाची गोष्ट आहे. 10वी मध्ये किती मीडियम आहेत? नंबर 1 स्टेट बोर्ड 3 मराठी, शुद्ध मराठी. मी शुद्ध मराठीचा विद्यार्थी आहे. आफ्टर दॅट अर्ध दूध अर्ध पाणी, इट इज कॉल्ड सेमी. जरासा अन्याय, 2-3 विषय इंग्रजीत, बाकी सगळं मराठी. आफ्टर दॅट फुल इंग्लिश. तर तुम्हाला वाटतं आम्ही लय हुशार, अजिबात नाही. तुमच्या पुढे जरा असे हुशार सीबीएसई वाले. आमच्याकडे कॉलेजमध्ये सीबीएसई वाले म्हणजे स्टाईलच बघा फॉर युनिव्हर्सिटी. आफ्टर दॅट ICSE. आणि माझ्या लेकरांनो याच्यापेक्षा एक खतरनाक बोर्ड आहे ज्याच्यामध्ये फक्त अब्जोपतीचे लेकर शिकतात. दॅट इज कॉल्ड IB. इंटरनॅशनल बोर्ड स्टडी फ्रॉम लंडन इज द सेम स्टडी इन व्हॉट पुणे. आपल्या पुण्यात पण एक शाळा. मी का सांगतोय हे, काय कारण आहे सांगण्याचं? कारण 10वी पर्यंत एवढे बोर्ड आहे, एवढी वेगवेगळी स्पर्धा आहे आणि 11वी विज्ञान शाखेमध्ये सगळे विद्यार्थी एका रेषेत आपण उभा करतो आणि त्याला सांगतो आता तुला नीट द्यायची आहे, आता तुला JEE द्यायची आहे, आता तुला CET द्यायची आहे. किती लोकांना माहिती आहे नीट एक्झाम? किती लोकांना माहिती आहे JEE एक्झाम? किती लोकांना माहिती आहे CET एक्झाम? शिक्षण क्षेत्र दररोज बदलत आहे. एव्हरी डे एज्युकेशन इज चेंजिंग. मी 10वीतल्या इथे सगळ्या मुलांना एकच प्रश्न विचारतोय. मित्रा तुला विचारतो मी बेटा. येस, आता जरा हल्ला ना, तुला तुझ्या सासूची शपथ आहे. 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे? There are 4 skills: listening, speaking, reading and writing. कोणतं स्किल महत्वाचं आहे बोर्डात? फक्त रायटिंग. बोर्डाची परीक्षा फक्त ज्याचं लेखन कौशल्य चांगलं आहे त्याला सक्सेस देतं. बरं सर, खूप छान म्हटले. करिअर निवडत असताना जर एक चूक झाली देयर विल बी अन ऍक्सिडेंट. अपघात फिक्स आहे. एक चूक झाली, अपघात, हातपाय मोडला, ओके. प्लास्टर करून डाळा माणूस, ओके, 21 दिवस. बट करिअरचा जर अपघात झाला ना बाळांनो, किती पिढ्या बरबाद होतात? पहिली स्वतःची, आपल्या आई वडिलाची, सासरवाडीची आणि फ्युचर जनरेशनची. एक करिअरचं डिसिजन चुकलं तर बाळांनो किती ऍक्सिडेंट होतात? 4 पिढ्यांचे. हाऊ टू चूज करिअर सरांनी सांगितलं. दिशा करिअर फाउंडेशन इज डुईंग फॅन्टॅस्टिक वर्क सिन्स 18 इयर्स फॉर द हाऊ टू चूज करिअर गायडन्स. त्याच्यावर मी बोलणार नाही. व्हाय वी कॅन मेक नंबर ऑफ डॉक्टर्स, why we can make number of engineers, why we can make number of CA, why we can make a number of competitive officer due to the perfect
अकॅडमिक प्लॅन ऑफ दिशा करिअर फाउंडेशन. तुम्ही बाळांनो आता जे शिकताय ना, ही फक्त एकच पद्धत आहे, दॅट इज अ बोर्ड एक्झाम. आता तुमची खरी मजा आहे 11th ला. ॲज यू पास द 10th एक्झाम तुम्हाला वाटेल मला 90% पडले, मी डॉक्टर होऊ शकतो. मला 90% पडले, मी इंजिनियर होऊ शकतो. आमच्या मंगेश सरांनी एक JEEचं जर एक्झाम्पल दिलं, JEEला 2 एक्झाम असतात. मेन पास झालं की काय असते, ऍडव्हान्स. लाखात पोरं हजारात जागा. काय फॉर्म्युला आहे? लाखात पोरं हजारात जागा. आणि काहीच नाही, रेग्युलर पेक्षा रिपीटरची संख्या डबल असते. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 पॅटर्न मध्ये रिटन पॅटर्न इज फॉर डे 10 आणि MCQ पॅटर्न जो आहे तो कशासाठी आहे, नीट JEE CET साठी आहे. जो सरांनी फाउंडेशन कोर्स अनाउन्स केला, दॅट इज द रिअल की. आमचे काही विद्यार्थी बोलतील एक 2-2 मिनिटांमध्ये, व्हाय वी हॅव टू डू फाउंडेशन कोर्स बिफोर जॉईनिंग द 11th. दादा तुमचं सायन्स होतं का? MTech केलं म्हणजे तुमचं सायन्स होतं का 11वी-12वी? अरे बापरे, दादा ते टेन्शन येतं, डिप्लोमा. हां, आता माझी स्टोरी थोडक्यात सांगतो, मग समजून की समजेल तुम्हाला. वेन आय टेक ॲडमिशन इन 11th सायन्स, एट दॅट टाइम आय डू नॉट अंडरस्टँड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. मी जेव्हा 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं, मला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी नाही समजलं. What is the real problem? Understanding is the real problem. When you are attending the physics, chemistry, biology and maths, समजणं हीच अडचण आहे. आपल्यामध्ये एवढं टॅलेंट आहे की आपण कलेक्टरची परीक्षा पास होऊ शकतो, पण इंग्लिश इज द विंडो ऑफ द वर्ल्ड आणि आपली तीच खिडकी बंद आहे. किती लोकांना इंग्रजी बोलता येतं? झाला प्रॉब्लेम, ते एकटाच आहे बाबा शहाणा. त्याला याला भेटणार गुंठा मंत्र्याची पोरगी. आता मग सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय केलं, अशा सगळ्या पोरांसाठी दिशा कॉर्पोरेटने एक प्रोग्राम सुरू केला, इट इज कॉल्ड अकॅडमिक. तुमचं सगळ्यांचं वेलकम आम्ही 23 मार्चला करतोय. फाउंडेशन कोर्स मध्ये आपण स्पोकन इंग्रजी शिकवणार, ज्यामुळे तुम्हाला फिजिक्स समजेल, केमिस्ट्री समजेल, बायो समजेल, मॅथ्स समजेल. विद्यार्थ्यामध्ये असलेल्या ट्रेंडनुसार आपण आपलं जे फाउंडेशन कोर्स आहे ते काय करतो, तर साधारण विद्यार्थ्यांचं करिअर जे आहे ते निवडतं त्या पद्धतीनं बॅचेस पाडतो आपण. नीट JEE CET या 3 बॅचेस आपण पाडतो. दिशाचं जे रुटीन आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जो दिसणारा ट्रायंगल आहे, सातत्य, दर्जेदार शिक्षण, योग्य संस्कार आणि चांगल्या सवयी, हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. एज्युकेशन इज गिवन बाय व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स. वाय दिशा? दिशामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थिनींची संख्या आहे बिकॉज ऑफ ड्यू टू द सेक्युरिटी. आम्ही डचपेक्षा डॉटवर जास्त काम करतो. दिशा करिअर फाउंडेशनच्या आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मोबाईल जो आहे तो जमा होतो. 9 ते 4 शेड्यूलमध्ये आलेला मोबाईल जमा होतो. तुमच्या आणि तुमच्या सक्सेसमध्ये एकच अडथळा येतो आहे तुमचा असलेला मोबाईल. हा मोबाईल आम्ही पहिला काढून घेतो. तुम्ही म्हणाल सर दिल देंगे, मोबाइल बिल्कुल नहीं देंगे. दिल मांगो, जान मांगो, कुछ भी मांगो, पर क्या मत मांगो, हम तुम्हारा पहला मोबाइल जो है ले लेते हैं, फिर तुम्हारा दिल और दिमाग दोनों जगह पे आता है और आप लोग पढ़ने के लिए तैयार होते. आम्ही अकॅडमिक प्रोग्राम मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अडथळे जे आहेत त्याच्यावरती अभ्यास केला. पहिला मोबाईल काढून घेतला. दुसरा, आमचं जे कल्चर डिपार्टमेंट आहे, कुठल्या कॉलेजला जा आणि विचारा तुमच्याकडे कल्चर डिपार्टमेंट आहे का, उत्तर मिळेल नो. ते काय असतं दादा? मी त्या नॅशनल अवॉर्ड्स परिषदेमध्ये एक गोष्ट ऐकली की AI सोडून माणूस हा पुन्हा गुरुकुल सिस्टमकडे येणार आहे. AI आपल्यापासून शिकतो. आपण पुन्हा कनेक्ट व्हायचंय भारतीय संस्कृतीला. मेडिटेशन करायचं आहे, आपल्याला फोकस करायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. हे कुठेच होत नाही जे दिशात होत आहे. दिशाच्या रुटीनमध्ये, असेंब्लीमध्ये ओंकार आहे, मेडिटेशन आहे आणि चांगल्या सवयी. आमचा दिशाचा विद्यार्थी, पालकांनो लक्षात ठेवा, आई वडिलांच्या पाय पडल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. काय बरं खरी संपत्ती पालकांची? प्लॉट्स, घर, बंगला, गाडी अजिबात नाही. हा जर ड्युट्या झाला, इकडे ताईंना नाही बोलू शकत मी संस्कृतीमुळे, तर आपलं सगळं पाण्यात जाईल. आणि म्हणून दिशा पहिलं शिक्षणाच्या अगोदर दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या सवयी याच्यावर अकॅडमिक मध्ये काम करतं. चांगला माणूस घडवणे हे आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि चांगल्या माणसासोबत दर्जेदार शिक्षण देणं हे आमचं दुसरं काम आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेन, इंटिग्रेटेड पॅटर्न दिशा चालवतं. याचा अर्थ बोर्डाची आणि JEE नीट CETची तयारी आम्ही एकाच जागी करतो. तुम्हाला वाटेल यांनी एवढी मोठी एक्झाम घेतली, यांना खूप ऍडमिशन पाहिजे. अजिबात नाही. पुणे महानगरपालिकेचं गव्हर्नमेंट सँक्शन आमचं कॉलेज आहे. आमच्याकडे 120 सीट्स आहेत. 80 आम्ही 3 बॅच करतो. एक बॅच नीट, एक बॅच JEE, एक बॅच CET फिनिश. मग प्रश्न पडेल, एवढ्या
एवढ्या लोकांना का बरं बोलवलं ते एवढ्या लोकांना आम्ही तुम्ही NTSC एक्झाम ऐकली असेल, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, राष्ट्रीय गुणवत्ता शोधण्यासाठी, MTSC महाराष्ट्राची शोधण्यासाठी. दिशा जे आहे ते पुणे जिल्ह्यातील प्रतिभावंत मुलांना इथे जमा करून त्याची प्रतिभा शोधून करिअर कसं निवडावं याबाबत मार्गदर्शन करतं. आम्ही दिशा करिअर फाउंडेशनमध्ये अकॅडमिक प्रोग्राममध्ये 284 दिवसाचा प्रोग्राम जो आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे. आमच्या फाउंडेशन कोर्समुळे 3 जूनला जी बॅच सुरू होईल त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, JEE, नीट आणि CET लेवलची समजते आणि आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करतो. इंग्रजीत म्हटलेलं आहे, सक्सेस इज नॉट नेव्हर अन ऍक्सिडेंट. सक्सेस इज नेव्हर अन ऍक्सिडेंट, इट इज द रिझल्ट ऑफ प्लॅनिंग, परसिव्हरन्स अँड हार्डवर्क. यश हा कधी अपघात नसतो, तो योग्य प्लॅनिंग, आपण दाखवलेली चिकाटी आणि आपल्या परिश्रमाचं फळ असतं. नीट, JEE, CET करत असताना हे प्रोग्राममध्ये आम्ही जे आहे ते लागू केलेलं आहे. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट एज्युकेशन नॉट अबाउट मार्क्स, इट्स अबाउट द माइंडसेट, डिसिप्लिन अँड कॅरेक्टर्स. मन, मेंदू आणि मनगट घडवण्याचं काम दिशा जे आहे ते करतं. दिशामध्ये मोबाईल फ्री झोन सोबत सेफ पॉझिटिव्ह कॅम्पस आहे. आमच्या कॅम्पसमध्ये एखादा विद्यार्थी आल्यानंतर बाहेरचे विद्यार्थी आत येऊ शकत नाहीत, आतले विद्यार्थी बाहेर जाऊ शकत नाहीत. या सिक्युरिटीमुळे दिशा करिअर फाउंडेशनमध्ये आज सगळ्यात जास्त विद्यार्थिनींची संख्या आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. दिशा जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, सवयींसोबत काम करत असताना कल्चर जे आहे ते मेंटेन करतं. तुमच्यापैकी कुणाचाही मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला आणि त्यांनी घरच्यांना जर शिव्या दिल्या तर तुम्हाला आवडणार नाही. तर आम्ही पहिलं करतो काम डॉक्टरांच्या आणि इंजिनियरच्या अगोदर तो चांगला माणूस झाला पाहिजे. सेल्फ स्टडी अँड आउट सेशन, दिस इज द की ऑफ दिशाज रिझल्ट्स. 9:30 ते 2:30 या काळामध्ये आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ही लेक्चर घेतो, पण 2:30 ते 4 हा जो वेळ आहे याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या विषयात असलेले जे शंका निरसन आहे ते आम्ही करतो. विद्यार्थ्यांचं जे सेल्फ स्टडी आहे ते आम्ही घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक विद्यार्थ्याची एक फाईल मेंटेन केलेली आहे. तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये मुलाची वैयक्तिक फाईल आहे? तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी तुमच्या मनात आलेल्या शंका विचारल्या शिक्षकांना? अंधारी अंधारी. दिशा करिअर फाउंडेशन मध्ये पहिलं काम आम्ही केलेलं आहे डाऊट सेशन. राष्ट्रीय पातळीवरील क्लासेसमध्ये फक्त शनिवारी होतात, आठवड्यात एक दिवशी होतात. आमच्याकडे रोज 2:30 ते 4 या वेळेमध्ये आमचे मेंटर्स, टीचर्स विद्यार्थ्यांना पर्सनल भेटतात, असलेले प्रॉब्लेम त्याच दिवशी विचारतात. माझं पण वर्ल्ड रेकॉर्ड आहे, 11वीच्या पहिल्या दिवसापासून 12वीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला एकही डाऊट पडला नाही. का बरं? डाऊट दोनदा पडतो. सगळं जर समजलं तर पडत नाही आणि काहीच नाही समजलं तर डाऊटच नाही. आम्ही त्याला पण सोडत नाही. नाही समजलं ये इकडे, समजलं काय समजलं. प्रत्येक विद्यार्थ्याची एक सेल्फ स्टडी फाईल आहे जी तुम्ही पालकांनी भेटल्यानंतर आम्ही दाखवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटॉर्स आहेत. मंगेश सर कुठे आहे? प्लीज रेज युअर हँड सर. हा, मंगेश सर JEE चे मेंटॉर आहेत. JEE मेन अँड ॲडव्हान्सचे सरांचे हजारो विद्यार्थी आतापर्यंत एक्झाम देऊन काही शेकड्यात विद्यार्थी त्यांचे इंटरनॅशनल लेवलला करतायत. सायली मॅडम नीटच्या मेंटॉर आहेत, त्या मागे आहेत, तुम्हाला दिसतील. प्रियंका मॅडम त्यांच्या बाजूलाच बसलेल्या आहेत, त्या CETच्या मेंटॉर आहेत. हे सगळे मेंटॉर प्रत्येक विद्यार्थ्याचं सेल्फ ऑब्झर्वेशन करतात. मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं माहिती आहेत. हे तुमच्या शाळेत शक्य आहे, खेडेगावच्या शाळेत शक्य आहे. दिशा हे आम्ही स्टुडंट टू स्टुडंट करतो, हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि मला जे तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं, दिशामध्ये आम्ही डज पेक्षा डोंट वर जास्त काम केल्यामुळे विद्यार्थी साधारण आपले मागच्या वर्षांमध्ये बाहेर जे तुम्ही बॅनर्स लावले त्यावर किती डॉक्टर झाले, किती इंजिनियर झाले, किती CA झाले ते बघू शकता. मराठीत एक म्हणे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. जी दिशाची टीम आहे दॅट इज द प्राईड फॉर अस, तो आमचा सन्मान आहे. आज माझ्या टीममध्ये प्रत्येक बेस्ट माणूस आहे. मी स्वतः बोर्डचं चेकिंग, रिचेकिंग, मॉडरेशन, 9वीच्या रिसोर्स टीममध्ये 22,000 शिक्षकांना गाईड केलेले, ट्रेनिंग दिलेलं आहे. हजारो विद्यार्थी माझे अबोव 90 मार्क्स 10वीमध्ये त्यांनी घेतलेले आहेत, 12वीत घेतलेले आहे. आपले आज विद्यार्थी इंडिया, आउट ऑफ इंडिया मेडिकल इंजिनिअरिंगसाठी काम करतात. आणि हे करत असताना कार्यक्रमामध्ये जास्त वेळेअभावी मी तुम्हाला न बोलता, आनंद दादाच्या आणि तुमच्यामध्ये जास्त न येता एकच शेवटचा मेसेज तुम्हाला देईल. काम करो ऐसा, काम करो ऐसा की एक पहचान बन जाए.
काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए, मिसाल बन जाए। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिशा करिअर फाउंडेशन आणि इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज वाघोली यांनी आयोजित केलेल्या या डिसॅट ॲडव्हान्स एक्झाम 2025-26 आणि या अत्यंत सुंदर अशा मोटिवेशनल करिअर गायडन्स करणाऱ्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल आमचे मित्र आणि या संस्थेचे संस्थापक आदरणीय दिघे सर यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा कोणाचा आहे तर तो माझ्या लेकराचा आहे, माझ्या मुलाचा आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ज्यावेळी जाल त्यावेळी तुमच्या आईवडिलांसाठी तुम्ही जगातले सगळ्यात सुंदर व्यक्ती आहात हे लक्षात ठेवा। तुमच्या मागं तुमचे पालक सुद्धा बसलेले आहेत। मला प्रचंड आनंद झालेला आहे। इतका सुंदर असा कार्यक्रम आहे। आज जसे तुमचे पालक तुमच्या पाठीमागं बसलेले आहेत तसं आयुष्यभर ते तुमच्या पाठीशी उभे असतात आणि भविष्यात त्यांच्या उदार वयात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं स्वतःचं करिअर घडवणं गरजेचं आहे। आणि ते करिअर घडवत असताना आपल्याला योग्य गुरुची योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि त्या योग्य मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रभर मी एवढे कार्यक्रम केले, परंतु ही जी संस्था आहे आणि सरांची जी तळमळ खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी आहे ही परत तुम्हाला मला वाटतं कुठं भेटणार नाही। त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा तुम्ही सरांसाठी या संस्थेसाठी वाजवा। जहां डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा। अशा सप्तस्वरात नांदत असलेली आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीला जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेतर्फे केल्या जाते आहे। या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे, शिक्षण म्हणजे काय तर सातत्य, संस्कार आणि चांगल्या सवयी। मला इतका आनंद झालेला आहे। या तीन गोष्टी जरी एखाद्या व्यक्तीला कळल्या तरी त्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाहीये। मी इथं ज्या वेळेस आलो मला इतका आनंद झालेला आहे। एवढे सगळे विद्यार्थी मला माझ्या समोर दिसलेले आहेत। उद्याच्या येणाऱ्या भारताचं भविष्य आपण सगळे आहात। या कोवळ्या कळ्यान माझे लपलेत ज्ञानेश रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष। आज तुमच्या मधनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संभाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता सावित्री, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स हे सगळे आपल्या सगळ्यांमधून निर्माण होणार आहेत। त्यामुळे अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढे बोलताना मला प्रचंड आनंद होतो। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगणं गरजेची आहे। आजपर्यंत मी जेवढे कार्यक्रम केले कोण्याच कार्यक्रमाची सुरुवात मी कधीच एका नावाशिवाय करत नाही। ते नाव म्हणजे 18 पगड जातींना घेऊन या स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न ज्यांनी बघितलं आणि साध्य केलं की तुमचे माझे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। मला एका जणाने विचारलं, या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4 ओळीत सांगितलं माझ्या मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा। गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा। एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा। सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा। सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा। रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा। गर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा। त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा। अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा। झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा। या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा। तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा। तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा।
या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली. राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर. माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. ज्याने वाचली शिवशाही. छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत ना सगळ्यांना? कोणाकोणाला माहिती आहे? हातवर करा. वा, हात खाली का. म्हणजे जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ज्यांना शिवाजी महाराज माहिती नसतील त्यांनी एकदा घरी गेल्यानंतर आपापल्या किचन मध्ये जायचं, एका कपामध्ये पाणी घ्यायचं आणि उडी मारायची. ज्याने वाचली शिवशाही, काय गरज ग्रंथाची. ज्याच्या रक्तात शिवबा, काय गरज धर्माची. काय गरज धर्माची, काय गरज धर्माची. माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार. माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. म्हणून सगळ्या पालकांना विनंती आहे, कारण तुम्ही आज तुमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं, तुमच्या पाल्यांचं कल्याण व्हावं म्हणून तुम्ही त्यांना इथं घेऊन आलेला आहात. आपले मायबाप आपल्यासाठी फार महत्वाचे असतात. दादा, देवळातला देव तुम्ही पाहिला का बरोबर? मशिदीतला अल्लाह कुणाला दिसला का? चर्चमध्ये येशू आहे का? विहारात बुद्ध दिसतो का? देव कोण पाहिला का? देव कोणी देव पाहिला का? हातवर करा बरं. देव पाहिला का? वा वा, तुम्ही चांगली विद्यार्थी आहे. नाही तर एका करिअर महोत्सवाला मी असाच बोलत होतो साहेब, आणि मी म्हटलं देव पाहिला का? देव. एका पोरानं हातवर केला ना, मलाच घाम फुटला. मी परत म्हटलं हात खाली कर बाळा, म्हटलं हात खाली कर. म्हटलं देव पाहिला का? देव. त्यानं परत हातवर केला. अबे म्हटलं देव पाहिला का? देव. त्यानं दोन्ही हातवर केले. मग माझे 7 गेले 5 राहिले. त्याला मी स्टेजवर बोलावलं. अबे म्हटलं देव पाहिला का? देव. हो म्हणे पाहिला देव मी. अरे म्हटलं संत लोक, समाज सुधारक लोक, त्यांना कधी देव दिसला नाही, मला कधी देव दिसला नाही, याला कुठनं देव दिसला? अबे म्हटलं देव पाहिला का? देव. देव पाहिला ना म्हणे. बहिरे आहे का तुम्ही? म्हटलं सांग मग आता, कुठं देव पाहिला, कसा दिसते तुला देव, कधी तू देवाला भेटला? तर ते पोरग म्हटलं, अहो सर, तो देवळातला मशिदीतला तो देव नाही हो, माझ्या घरी माझे आई वडील आहेत ना, तेच माझे देव आहे. त्याचा पलीकडे आपला कोणता देव नाही. त्यामुळं माझ्या मित्रांनो, आज तुमचे दोनही देव, तुमचे जे देव आहेत ते तुमच्या पाठीमागं बसलेले आहेत. आपल्या मायबापाच्या पलीकडे या जगामध्ये कोणता देव नाही. अरे बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा, आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा, आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरे घर पर है तो यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरे घर पर है तो यहाँ कहाँ भटक रहा है. आई वडिलांच्या पलीकडे आपला देव आहे का? आणि आई श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे? आई श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे? आई श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे?
वा वा, दोघे पण श्रेष्ठ आहेत याचा अर्थ तुम्ही हुशार विद्यार्थी आहे. असे तुम्ही मला सांगितलं की आई आणि वडील दोघेही श्रेष्ठ आहेत. खरंच श्रेष्ठ आहेत आपले मायबाप. फक्त आईवर लिहून चालते का? आईवर बऱ्याचशा लोकांनी लिहिलं, बऱ्याचशा कविता आल्या, परंतु जेवढी श्रेष्ठ आपली आई आहे तेवढा श्रेष्ठ आपला बाप सुद्धा आहे. इथं आता जेवढ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आई आल्या असतील त्याच्यापेक्षा जास्त वडिलांनी त्यांना इथं आणलं असणार आहे. जिथं जिथं मोठे संकट असतात तिथं आपला बाप गरजेचा असतो. तुम्ही यात्रेतनं फिरत असताना, यात्रेत गेला का तुम्ही? यात्रेत कधी कधी लहानपणी आई बाळाला कडेवर घेते पण बाप पोराला खांद्यावर घेतो. का माहिती आहे? आईला वाटत असतं आपल्या पोराची उंची कमी आहे, सगळ्या गोष्टी यात्रेतल्या त्याला दिसणार नाहीत, म्हणून यात्रेतल्या ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोराला बघता याव्या म्हणून आई बाळाला कडेवर घेते पण बाप पोराला खांद्यावर घेतो. कारण बापाला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत त्या गोष्टी सुद्धा आपल्या पोरांना बघितल्या पाहिजेत म्हणून बाप पोराला त्यामुळे आई श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे? दोघेही श्रेष्ठ आहेत. आणि मी तुमच्या समोर आज बोलायला उभं राहिलेलो आहे ना, मी इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा माझ्या आई वडिलांचे फार कष्ट आहेत. मी एक छोटीशी मायबाप नावाची कविता लिहिली होती, ऐकू का तुम्हाला? मायबाप नाव, मी बऱ्याच कविता लिहिल्या बरं का, माझ्या कविता बऱ्याचशा व्हायरल झाल्या. आता मॅडमनी जी कविता ऐकवली, खूप सुंदर आवाज आहे मॅडम तुमचा, क्या बात आहे. एकदा मॅडमसाठी टाळा वाजवा बरं. वा वा वा, क्या बात आहे. खूप सुंदर आवाजात त्यांनी कविता म्हटली माझी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. ऐकली का कविता तुम्ही? त्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुडा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते रे. आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघताना तुमचा ताप तो असते फक्त तुमचा बाप. ज्याला मायबाप कळले त्याला वेद कळले, ज्याला कळली आई त्याला कळली रखुमाई, आणि ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा. ही मी मायबाप नावाची कविता लिहिली. ही कविता लिहत असताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. आज जर तुमच्या डोळ्यासमोर तुमचे आई वडील उभे राहिले तर मला वाटेल की माझी कविता जिंकली. कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच रावणारी माय दिसते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो. माझी भाषा कळते ना तुम्हाला? इथं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहे, मी अकोल्यावरून आलो. कुठनं? आमची विदर्भातली वराडी भाषा आहे, बरोबर आहे? ही भाषा कळते ना तुम्हाला? काळजाचे काम करून ऐका बरं. कॉलेजमध्ये मी असताना आम्ही मित्र एकमेकांना प्रश्न विचारायचो की डोळे झाकल्यानंतर कुणाला काय दिसते. एक पोरगा म्हटला मला डोळे झाकल्यानंतर कॅटरीना कैफ दिसते, एक म्हटला मला आलिया भट दिसते, एका मुलीला विचारलं ती म्हटली मला ऋतिक रोशन दिसतो. त्यांनी सगळ्यांनी मला विचारलं तुम्हाला डोळे झाकल्यानंतर काय दिसते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं गळ्या डोळे झाकल्यानंतर मला काही कॅटरीना कैफ, करीना कपूर, आलिया भट, ऋतिक रोशन दिसत नाही. मी डोळे झाकल्यानंतर मला फक्त उन्हातान्हात दिवसभर काम करणारी माझी आई आणि दिवसभर पोस्टमन म्हणून पत्र वाटणारा माझा बाप, याच्या पलीकडे मला जगात दुसरं काही दिसत नाही. आपल्या आई वडिलाच्या पलीकडे आपला कोणता देव नाहीये. कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच रावणारी माय दिसते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचा, आपण भाषण देतो, व्याख्यान करतो, घरी गेलं की आमची आई म्हणते बाबू मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. एकदा सर्व विद्यार्थ्यांनी डोळे झाकून आपापल्या आई वडिलांना डोळ्यासमोर आणा बरं.
मी 3 म्हटल्यानंतर तुम्ही डोळे झाकले पाहिजेत प्रत्येकानं. 1 2 सारे बैठे बैठे. सगळ्यांनी डोळे झाकायच्या. 3 म्हटल्यानंतर सगळ्यांनी डोळे झाकायचे. 1 2 3. माझ्या शब्दांकडे फक्त लक्ष ठेवा. डोळे सगळ्यांचे बंद आहेत, कोणीही डोळे उघडलेले नाही आहेत. आता फक्त तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या वडिलांचं चित्र आणा. तुमची आई तुमच्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. तुमच्या आई वडिलांचे दिवसभरांचे कष्ट आपण बघतो आहे. तुमचे वडील तुमच्यासाठी जे कष्ट करत आहेत, तुमची आई तुमच्यासाठी जे झटते आहे. दिवसभर स्वयंपाक घरकाम या सगळ्या कामातनं तिला वेळ भेटल्यानंतर ती फक्त आपली विचारपूस करते आहे. हे आई वडील, याच्या पलीकडे आपला कोणता देव नाही. आणि आता तुमच्या डोळ्यासमोर हे आई वडील असले पाहिजेत. हळूहळू तुम्ही फक्त डोळे उघडा. कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगास जाणो काय काय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे. कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे. छाती कुठेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो, माबाप इमानदार आहे, माबाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आपला बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, मानलं की आपला बाप आपल्याला गरिबीनं पोचतो. पण मी सांगत असतो, हसून दाखवा आनंदात जसा माबाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा माबाप दुःखात हसतो. आणि कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामायच्या. पण घमंड आहे मला की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. आपण किती सुंदर आहोत हे बघायचं असेल तर आपल्या आईच्या डोळ्यात बघा. आपण आयुष्यात किती पुढे जाईल हे कशावरनं ठरते माझ्या विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? आपण कसे दिसतो, आपली उंची किती आहे, आपला रंग कसा आहे, याच्यावर ठरतं का आपण आयुष्यात किती पुढे जाणार आहे? याच्यावर ठरते का? तुम्हाला नेपोलियन बोनापार्ट माहिती आहे का? कुणाकुणाला माहिती आहे नेपोलियन बोनापार्ट नाव ऐकलं? क्या बात आहे. अर्ध्या जगाचा राजा झाला तो, पण त्याला उंची नव्हती. काय नव्हतं? उंची नव्हती. तुम्हाला सॉक्रेटिस माहिती आहे? सॉक्रेटिस हा फार मोठा फिलॉसॉफर होता जगातला, पण तो दिसायला सुंदर नव्हता. चाणक्य माहिती आहे का? चाणक्य चंद्रगुप्त मौर्यांना ज्यानं घडवलं, तो दिसायला सुंदर नव्हता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम माहिती आहेत का? त्यांची हेअरस्टाईल बघितली का तुम्ही? एका न्यूज रिपोर्टरनी त्यांना विचारलं, तुम्ही अशी हेअरस्टाईल ठेवता म्हणे, तुमच्याकडे कंगवा नाही का? कलाम साहेब म्हटले, बाळा माझ्याकडे कंगवे भरपूर आहेत, पण या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ थोडासा कमी आहे. आपण कसे दिसतो, काय दिसतो? एका खेड्यामध्ये एक फुगेवाला फुगे विकत असतो. गॅसचे फुगे माहित आहेत ना तुम्हाला? कोण बघितलेले आहेत फुगे? ते गॅस त्याच्यात आपण भरतो ना, आकाशात सोडतो ना. एक लहान खेड्यातला पोरगा, सावळासा काळा कुट्ट दिसणारा पोरगा त्या फुगेवाल्याला बघत असतो. तो प्रत्येक फुग्यामध्ये गॅस भरतो, आकाशात सोडतो, फुग्यामध्ये हवा भरतो, गॅस भरतो, आकाशात सोडतो. हे तो पोरगा बघत असतो. प्रत्येक रंगाचे फुगे हा आकाशात सोडतो आहे. ती पोरग लहानपणीच त्या फुगेवाल्याकडे जाते. त्या फुगेवाल्याला म्हणते, काका तुमच्याकडे म्हणे पांढऱ्या रंगाचा फुगा होता, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे लाल रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. पण तुमच्याकडे तो काळ्या रंगाचा फुगा आहे म्हणे, तो तुम्ही आकाशात सोडला नाही. तो जर तुम्ही आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का? त्या फुगेवाल्यानं त्याच्याकडे बघितलं, त्याला लक्षात आलं याचा रंग सावळा आहे, म्हणून याने हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या डोक्यावरनं त्या फुगेवाल्यानं हात फिरवला आणि त्याला एक सुंदर वाक्य सांगितलं. म्हटलं, बाळा अरे हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही रे, त्याच्या आतमध्ये मी काय भरलेलं आहे ना याच्यावरून ठरतं. त्यामुळे आपण कसे दिसतो, आपली उंची काय आहे, आपला रंग कोणता आहे, यापेक्षा आपण आपल्या आतमध्ये कसं स्वतःला डेव्हलप केलेलं आहे याच्यावर आपलं यश खऱ्या अर्थानं ठरते आहे. त्यामुळं आपण सगळेजण घडणं गरजेचं आहे. आणि ही जी टीम आहे, बरोबर आहे का, करिअर फाउंडेशन तुमचं मजबूत होण्यासाठी ही दिशा करिअर अकॅडमी तुमच्यासाठी झटते आहे.
आणि जसा तो फुगेवाला त्या फुग्यामध्ये हवा भरतो ना, गॅस भरतो त्याला आकाशात सोडण्यासाठी, तसं ही लोक संस्कार, सातत्य आणि चांगल्या सवयी तुमच्यामध्ये भरून तुम्हाला आभाळाला गवसणी घालण्यासाठी तयार करत आहेत. त्यामुळे अशा अकॅडमीमध्ये आपण मनापासून ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. मी फार वेळ तुमच्या समोर बोलत नाही, मला फार वेळ कमी आहे माझ्याकडे, कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. तुम्हाला सुद्धा लवकर इथनं फ्री करणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही मनापासून मला ऐकलाय. मगाशी मला असं वाटलं किंवा संख्या कमी आहे का काय, कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर मला असं वाटलं की संख्या मुलांची कमी आहे का, पण सगळा हॉल भरलेला आहे. मागं खुर्च्यांवर मुली बसलेल्या आहेत आणि मागं लोक उभी आहेत. आणि खरंच ते उभे आहेत का हे बघायला तुम्ही सगळ्यांनी माना वळवून बघितलं. याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास असला पाहिजे की नाही. मी राजकारणी माणूस आहे का, कवी माणूस आहे की नाही. एक छोटस खेडगाव असते. तुम्हाला शिक्षक काय असतो सांगू का 30 सेकंदामध्ये. एक खेडगाव असतं. त्या खेडेगावामध्ये सगळी शेतकऱ्याची पोरं शिकत असतात. एक शिक्षक त्या पोरांना म्हणतो, तुमच्यामध्ये काही कला असेल तर सादर करा. काय म्हणतो, कला असेल तर सादर करा. कोणीच पुढे येत नाही. मग काही पोरं एका पोराला चिमटा घेतात. सर, हा बडबड करत असतो म्हणे वर्गात, याला पुढे घ्या, हे रे इकडे. शिक्षक त्याला पुढे बोलावतो. त्याला म्हणतो, काय म्हणतो. पोरं म्हणतात, हा पाठ केलेले गाणे म्हणतो म्हणे. म्हण रे म्हणे, कोणतं गाणं म्हणतो तू. तो पोरगा लटलट कापायला लागतो. हा शिक्षक त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, म्हणतो, घाबरू नको. मी ज्या वेळेस पहिल्यांदा शिकवायला उभा राहिलो होतो त्यावेळेस मला सुद्धा अशीच भीती वाटली होती, तू घाबरू नको म्हण. त्यावेळेस ते पोरग एक पाठ केलेलं गाणं म्हणते, सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा, शाळा सोडून सिनेमा पाहून, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, अहो लागतोय डोलायला. आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला. आई बाप जोवर असतात घरी तोवर मुलगा अभ्यास करी, आई बाप नसताना मग काय पुसता, आई बाप नसताना मग काय पुसता. धिगाणा घालायला लागला, धिगाणा घालायला. आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला. ते पोरग गाणं म्हणते, सगळे पोरं टाळ्या वाजवतात. ते पोरग मोटिवेट होते. शिक्षक म्हटला, बघ तू घाबरत होता म्हणे, आपले सगळे विद्यार्थी आहेत. आता लक्षात ठेव म्हणे, प्रत्येक मूल्य शिक्षणच्या तासाला तुला काहीतरी सादर करायला लागणार आहे. मग ते पोरग घरी जाते, अभ्यास करते, गाणे पाठ करते, कविता पाठ करते. 7वीत असताना 10वीच्या कविता ते पाठ पोरग करते. प्रत्येक मूल्य शिक्षणच्या तासाला ते पोरग कविता सादर करते. त्याची शाळा संपते, ते पोरग कॉलेजला जाते. त्या कॉलेजमध्ये राज्यस्तरीय काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेते. ते पोरग राज्यस्तरीय काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचं विजेतेपद प्राप्त करते. नंतर त्या पोराच्या कविता व्हायरल होतात. महाराष्ट्रभर त्या पोराला वेगवेगळ्या कार्यक्रमांना परीक्षक म्हणून बोलावलं जातं, उद्घाटक म्हणून बोलावलं जातं, बक्षीस वितरणासाठी बोलावलं जातं. हळूहळू त्या शेतकऱ्याच्या लेकराच्या कविता एवढ्या व्हायरल होतात की मग एक दिवस त्याच शेतकऱ्याच्या पोराला दिशा करिअर फाउंडेशन मध्ये सुद्धा बोलावल्या जाते. तो विद्यार्थी दुसरा तिसरा कुणी नसून तो विद्यार्थी मीच. माझं नाव आहे अनंत विठ्ठल राऊत. आणि ज्या शिक्षकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता त्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. काय नाव आहे? प्रशांत देशमुख सर. त्या शिक्षकानं आपल्या खांद्यावर हात ठेवला दादा. म्हणून आजपर्यंत खऱ्या अर्थानं मी आयुष्यामध्ये या कवितेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकलो. तसं मी काही प्रामुख्यानं कवी नाही बरं का. मला मगाशी सरांनी विचारलं, तुम्ही सायन्सला होते का. म्हटलं माझा डिप्लोमा झालेला आहे. 10वी नंतर डिप्लोमा, नंतर इंजिनिअरिंग केलेलं आहे मी. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मास्टर ऑफ इंजिनिअरिंग एमटेक केलंय मी. आणि एमटेक केल्यानंतर 1 वर्ष डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब केला. 7 वर्ष ऑपरेशन अँड मेंटेनन्स फील्ड सांभाळलंय मी.
आणि अशी 8 वर्षाची नोकरी मी आता 6 वर्ष झाले सोडून दिली आणि पूर्ण वेळ मी हे खऱ्या अर्थानं करिअर गायडन्स प्रबोधनाचे कार्यक्रम करत असतो. याचा अर्थ तो मार्ग आणि हा मार्ग दोन्ही वेगळे आहेत, परंतु मला या गोष्टीमध्ये रस होता म्हणून मी या गोष्टीकडे वळलेलो आहे. परंतु शिक्षक काय असतो हे या उदाहरणामधनं मला तुम्हाला सांगायचं होतं की हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू. आता कळले हिऱ्यास नकळत. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. तुमच्यासारख्या हिऱ्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक लोक करत आहेत. एकदा जोरदार काळा आपल्या शिक्षकांसाठी वाजवा. मी महाराष्ट्रभर जेवढ्या कविता लिहिल्या त्या कविता लोकांनी व्हायरल केल्या, परंतु या सगळ्या कवितांमध्ये मला लोक विचारतात, दादा तुमच्या कवितांचा समीक्षक कोण आहे? तुम्ही कविता कुणाला वाचून दाखवता? कोण तुमची टीम असते? म्हटलं माझी कोणती टीम नाही, माझा कुठला मोठा समीक्षक नाही. माझ्या घरी मी माझ्या कविता माझ्या आईला ऐकवतो, तिला जर आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करतो. माझ्या आईच्या पलीकडे माझा कोणताही समीक्षक नाही. आपले आई वडील याच्या पलीकडे आपला कोणता समीक्षक नसतो दादा. जसं तुम्हाला आज एक दिशा करिअर फाउंडेशन भेटलेलं आहे ना, असं फार लोकांच्या नशिबात ही अपॉर्च्युनिटी नसते बरं का. आज खेड्यांमध्ये गावांमध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, परंतु ते त्यांच्या योग्य ठिकाणी जाऊ शकत नाहीत. पण आज तुम्ही सगळे या योग्य ठिकाणी आहात आणि छोटीशी कविता माझी मी प्रत्येक करिअर गायडन्स मोटिवेशन मध्ये सादर करत असतो. ती कविता तुमच्या समोर मी ऐकवणार आहे. फक्त सगळ्यांनी एकदम ताठ बसा. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. वा वा, विद्यार्थी हुशार आहे. कल्याण वस्तू. पुस्तकं वाचण्याचा काळ आहे तुमचा. वा, पुस्तकं वाचली पाहिजे, उगाच चेहरे वाचत बसून. माझ्याही घरच्यांना वाटलं होतं पोरगं हुशार आहे, रस्ताच बदलला. पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकं वाचले पाहिजेत ना. दिघे सरांकडनं शिका. किती मोठे किती पुढे गेले. त्यांनी त्यांच्या पुस्तकं वाचण्याच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तर आज ते कलेक्टर असते. हा विषय वेगळा, हा आपला चर्चेचा विषय नाहीये. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने, जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने. मनाला मारला रफू रफू तिच्या एका इशाऱ्याने. तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी, जरी फुललीस तू तुले चोरून पाहिन मी. मला आवडते ती कविता घेऊ एक छोटीशी. मी प्रत्येक म्हणजे UPSC MPSC करणारे पोरं आहेत ना, त्यांच्या टेबलवर काच असतो ना, त्या काचाच्या खाली बऱ्याचशा स्पर्धकांनी माझी कविता लावलेली आहे. ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक करिअर महोत्सवमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये मी ही कविता घेत असतो. मला त्याच कवितेची फरमाईश होत असते. परंतु आणि सगळ्या पालकांसाठी सुद्धा कविता आहे. आपल्या आयुष्यात संकट येतात, दुःख येतात, परंतु त्या संकटांना घाबरायचं नसतं माझ्या मित्रांनो. त्या संकटांच्या छातीवर उभं राहून खऱ्या अर्थानं आपल्याला स्वप्न पूर्ण करायची असतात. तुम्हाला माहित असेल पक्षी घरटे कुठं बांधतात? झाडावर. अशा झाडावर घरटी बांधतात
की ज्या झाडावर काटे आहेत, काटेरी झाडांमध्ये स्वतःचं घरटं पक्षी का बांधतात माहितीये? कारण त्यांना कळत असतं की या काट्यांमध्ये आपलं घर सुरक्षित आहे, आपली पिल्लं काट्यांमध्ये सुरक्षित आहे. तसं ज्या ज्या माणसांच्या आयुष्यामध्ये संकट येतात ना, त्या त्या माणसांचं पुढचं आयुष्य सुद्धा सुंदर होते, सुरक्षित होते. रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते, रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. तुमचं लक्ष आहे का नाही? तुम्ही माझ्या कवितेत मग्न होऊ नका, माझ्या पोटावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 1 2 3.5 रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते, रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. दुःखासही कधी तू टाळू नकोस राजा, दुःखासही कधी तू टाळू नकोस राजा, प्रत्येक वेदनेच्या गर्भात सुख असते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे, आपले या जगात काय अस्तित्व आहे? अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे, अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. तू या जगात वसतो, हे जग तुझ्यात वसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, दुःखातही बियांना हसरेच कोंबयावे, दुःखातही बियांना हसरेच कोंबयावे. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. प्रत्येक खेड्यात कितीतरी अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर सारखी सुद्धा लोक आहेत, पण त्यांच्यातलं टॅलेंट ओळखून त्यांना पुढे आणणारे शिक्षक गरजेचे आहेत. तसंच तुमच्या सगळ्यांमधनं टॅलेंट बाहेर काढणारे इथं सुद्धा या करिअर अकॅडमीचे आपले दिघे साहेब सुद्धा उपलब्ध आहेत. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला, गरिबीतल्या हिऱ्यांना उचलूनही बघावे, दुःखातही बियांना हसरेच कोंबयावे. आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची, आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची, आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची. दररोज संकटांना ताटात कुस्करावे, दुःखातही बियांना हसरेच कोंबयावे. म्हातारपण नव्हे भांडार पुस्तकांचे. आपल्या घरी आपले वृद्ध या आजी आजोबा असतात ना, भांडार पुस्तकांचे प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे, दुःखातही बियांना हसरेच कोंबयावे. काट्यात चालताना फुला समान व्हावे, काट्यात चालताना फुला समान व्हावे. माणूस गीत सारे आयुष्य घालवावे, माणूस गीत सारे
आयुष्य घालवावे जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची आयुष्य जिंकण्याला शून्यातून निघावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे घ्यावा निरोप ऐसा की गाव हळहळावे. आयुष्याचा शेवट करत असताना अख्खं गाव आपल्यासाठी रडलं पाहिजे असं आपलं जगणं असलं पाहिजे. शेवट घ्यावा निरोप ऐसा की गाव हळहळावे थाटात सोहळ्याच्या सरणावरी चढावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे गात्यात चालताना फुला समान व्हावे रानात काळजाच्या जगणे असे जिरावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे ला 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 दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला. शेवट आपल्या कवितेचा आपल्या या काव्यमय समाज प्रबोधनाचा सुद्धा शेवट करणार आहे. फक्त सगळ्यांनी काळजाचे कान करून इकडे बघितलेला आहे. कोणाकोणाला मित्र आहे मैत्रीण आहे हात वर करा बरं एकदा. क्या बात, एवढ्या लोकांना मित्र मैत्रिणी आहेत हात खाली करा. तरी काही लोकांनी हात वर केलेले होते. याचा अर्थ तुम्हाला मित्र मैत्रीण नाहीये. मग तुम्ही एकदा काय करा, घरी जा, किचन मध्ये जा, एका कपात पाणी घ्या. वा वा, हुशार लेकर आहेत सगळेजण. शेवटची कविता आपली. आज मला फार आनंद झालेला आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी आज शिकून या करिअर गायडन्स घेऊन खऱ्या अर्थानं स्वतःचं आयुष्य घडवणार आहे. नाहीतर खऱ्या अर्थानं आजच्या समाजामध्ये फार विचित्र परिस्थिती झालेली आहे. आणि मुलांनो, मुलींचा मला प्रतिसाद जास्त दिसतोय. त्यांचा आज काळ आहे. मुलांना लग्नासाठी मुली भेटना झाल्या. परीक्षेचा वेळ झालेला आहे. आपला कार्यक्रम संपलेला आहे. जोरदार एकदा टाळ्यांनी आपण दिशा करिअर फाउंडेशन यांचं स्वागत करू. फक्त दोन ओळी माझ्यासोबत म्हणता का? कविता घ्यायची नाही आपल्याला, बरोबर आहे? म्हणा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा गारव्यासारखा गारव्यासारखा. धन्यवाद.